नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या विदर्भ आयएसच्या ऑफिशियल यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. आपण महाराष्ट्र भूगोल या सब्जेक्टची रिव्हिजन सिरीज चालू केली होती आपल्या अंतिम वारमध्ये, बरोबर आहे. त्यातला पहिला पार्ट जो आहे तो आपण कंप्लीट केला होता सक्सेसफुली विथ PYQs. तुम्हाला आपण एक्सप्लेन केला होता तो पार्ट. हा जो दुसरा पार्ट आहे, या दुसऱ्या पार्टमध्ये आपण महाराष्ट्राचं जलसिंचन, त्यानंतर वनसंपत्ती, खनिज संपत्ती आणि हवामान याचं क्विकमध्ये रिव्हिजन करून घेऊया. त्याच्यासोबत ॲट द एंड ऑफ दिस सेशन आपण याचे PYQ सुद्धा पाहूया. ठीक आहे, चला रिव्हिजनला सुरुवात करूयात. आपण सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे आपल्याकडे तो म्हणजे महाराष्ट्राचं जलसिंचन. ठीक आहे, पहा, जलसिंचन स्टडी करत असताना आपण थोडंसं एक बेसिक पण पॉईंट सांगतो तुम्हाला. जलसिंचन म्हणजे नेमकं काय रे, तर जेव्हा पिकांची पाण्याची गरज आपण कशा रीतीने भागवतो, तर आर्टिफिशियली भागवतो, म्हणजेच कृत्रिमरित्या जेव्हा तुम्ही पिकांना पाणी पोहोचवता तेव्हा त्याला आपण जलसिंचन म्हणतो. ठीक आहे, व्याख्या तिथे लिहिलेल्या बोर्डवरती दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे, कशाने भागवतो, तर कृत्रिमरित्या जर का भागवली तर जलसिंचन म्हणा. त्यानंतर पुढे त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट येते, ते म्हणजे पाणलोट क्षेत्र. ठीक आहे, आपण शिकतो त्याच्यामध्ये पाणलोट क्षेत्र. आता हे पाणलोट क्षेत्र नेमकं काय, की जर का तुमची जमीन अशा प्रकारे असेल की ज्याला तिन्ही बाजूनी उतार असेल, पहा इमेजमध्ये दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे, की जर का जमिनीला तुमच्या तिन्ही बाजूनी उतार असेल आणि तिन्ही बाजूनी उतार असून पावसाचं पाणी त्या उतारावरून वाहून एखाद्या ठिकाणी जमा होतं आणि त्याच्यानंतर मग वाहून तुम्हाला त्या नदीला वगैरे जाताना मिसळताना दिसतं, त्याला तुम्ही काय म्हणणार, पाणलोट क्षेत्र. कसं कन्सिडर करणार, थोडंसं एक पॉईंट आणखी सांगतो. पाणलोट क्षेत्राचं उदाहरण कसं लक्षात ठेवू शकता, की बाबा तुमचं गाव आहे डोंगरामध्ये बसलेलं. ठीक आहे, तर डोंगरावर गाव असलेला डोंगराचा भाग आहे, त्यानंतर तिथून त्या डोंगरावरून पाणी वाहून येऊन नंतर तुम्हाला एखाद्या नदीला जाऊन मिसळताना दिसते. याचा अर्थ काय, की पाण्याने म्हणजे जेव्हा ढगातून पाणी पडतं, पाऊस पडतो, तिथून तर त्या गावाचा एरिया, त्यानंतर त्या उताराचा एरिया, त्यानंतर नदीला जाऊन मिळेपर्यंतचा जो एरिया आहे, हा पूर्ण एरिया, हे पूर्ण क्षेत्र म्हणजे पाणलोट क्षेत्र समजलं जातं. म्हणजे पावसाच्या पाण्यानं किती प्रवास केला, कोणत्या ठिकाणी, त्याला पाणलोट क्षेत्र म्हणा. पुढे पाणलोट क्षेत्राचे आपण काही प्रकार पाहतो याच्यानुसार, त्याच्या क्षेत्रानुसार. जसं की अतिलहान पाणलोट क्षेत्र हे किती हेक्टरचं रे, तर 10 हेक्टर जर का एरिया असेल तो, तर त्याला तुम्ही अतिलहान पाणलोट क्षेत्र म्हणा. 200 हेक्टरपर्यंत जर का असलं तर आपण त्याला लहान पाणलोट क्षेत्र म्हणतो. 4000 हेक्टरपर्यंत जर का असलं तर त्याला उपपाणलोट क्षेत्र आपण म्हणतो. आणि 12000 हेक्टर एवढा मोठा जर का एरिया त्याच्यामध्ये कन्सिडर केला जात असेल तर त्याला आपण पाणलोट क्षेत्र असं म्हणत असतो. म्हणजे ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय करतो, त्याचं कॅटेगरायझेशन करतो. मग पुढे आपण येतो जलसिंचनामध्ये, किंवा जलसिंचनाचे स्रोत वगैरे त्याच्यात सरफेस सोर्सेस, सबसर्फेस सोर्सेस. म्हणजे आपण पाहतो पृष्ठभागाच्या खालून आणि पृष्ठभागाच्या वरून असे दोन वेगवेगळे पाल भेटतात, पण ते सोपी पॉईंट आहे, तो एकदमच इझी पॉईंट. त्याच्यामध्ये एक संकल्पना आहे ते फर्टिगेशन नावाची. ठीक आहे, पहा इथे फर्टिगेशन ही जी टर्म आहे ही कशापासून बनलेली आहे, तर फर्टिलायझेशन अधिक इरिगेशन. म्हणजे तुम्ही इरिगेशन तर करतायच, पण त्याच्यासोबत जर का तुम्ही फर्टिलायझेशन सुद्धा करताय, म्हणजे झाडांना जर का तुम्ही त्याच माध्यमातून, म्हणजे पाण्यात विरघळणारे जे खतं असतात त्याच्या माध्यमातून तुम्ही जर का झाडांना खते सुद्धा पोहोचवत आहात, तर त्याला तुम्ही काय म्हणणार, तर फर्टिगेशन असं म्हणणार. ठीक आहे, पाहून घ्या तुम्ही, इरिगेशन अधिक फर्टिलायझेशन म्हणजेच पाण्यासोबतच विरघळणारी खते जे आहेत ते पिकांना देणं, याचा अर्थ काय, तर त्याला आपण फर्टिगेशन म्हणत असतो. चला मग पुढे जाऊयात, आपण पुढच्या पॉईंटकडे वळूयात. पहा, नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये की बाबा जलसिंचनाची साधने कोणती आहेत. आता महाराष्ट्रामध्ये जर का पाहिलं आपण तर एक शॉर्ट फॉर्म तयार होतो त्याचा, विकातऊ असं म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. विहिरी, कालवे, तलाव आणि उपसा असे 4 साधनं तुम्ही पाहता. एक साधन जे आहे त्याच्याबद्दल बोलूयात. पहिलं विहिरी जर का पाहिलं आपण महाराष्ट्रामध्ये, त्याच्यापासून म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जे जलसिंचन होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये ते विहिरींच्या माध्यमातून होतं रे. ठीक आहे, किती टक्के, तर 55%. आणि त्याच्यातही सर्वाधिक विहिरी कोणत्या ठिकाणी आढळतात असं जर का विचारलं गेलं तर महाराष्ट्र पठाराचा जो भाग आहे त्याच्यावर आपल्याला सर्वाधिक विहिरी आढळतात. का बरं असं रे, कारण की महाराष्ट्र पठारावर काय पाहायला भेटतं तुम्हाला, बेसॉल्ट खडक जो आहे तो अछिद्र आहे असं आपण म्हणतो, पण त्याला तडे जातात, भेगा पडतात. मग त्या भेगांमधून पाणी झिरपतं आणि कुठेतरी जाऊन स्टोअर होतं, की जे पुढे उत्खनन खनन केल्यानंतर तुम्हाला विहिरी आपल्याला तयार होताना दिसतात. ठीक आहे, तर असा त्याचा मागचा म्हणजे रोल आहे. कुठे सापडणार, सर्वाधिक महाराष्ट्र पठार. त्याच्याबद्दल आणखी 2 पॉईंट्स लक्षात ठेवा, हे PYQs आहेत बरं का. जर का तुम्हाला विचारलं की विहिरींची संख्या सर्वाधिक कोणत्या ठिकाणी, तर ती अहिल्यादेवी नगरला. पण जर का असं विचारलं गेलं की बाबा विहिरींची घनता सर्वाधिक कोणत्या ठिकाणी, तर ती सांगली जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे ती, सांगली जिल्ह्यामध्ये. चला मग पुढे येऊयात आपण. दुसरा जो पॉईंट येतो तो म्हणजे कालवे. ठीक आहे, कालवे ज्याला कॅनल असं म्हणता तुम्ही. ठीक आहे, आता कॅनलच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये जलसिंचन किती होतं, तर जवळजवळ 22% आपण पाहतो. ठीक आहे, दुसरा जो क्रमांक येतो तो कालव्यांचा. आता कालव्यांच्या निर्मितीसाठी तुम्हाला काय पाहिजे, की मोठी धरणी असली पाहिजे, धरणं तिथं असली पाहिजे. आता मोठं धरण जर का पाहिजे तर तिथं मोठ्या नद्या पाहिजेत आपल्याला. मग याच्यावरून असं लक्षात येतं आपल्या की मोठ्या नद्यांचे जे खोरे आहेत ते कोणत्या ठिकाणी पाहायला भेटेल रे, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये. मोठ्या नद्या तिथं जास्त आहेत,
त्याच्यामुळे तुम्हाला मोठी मोठी धरणं सुद्धा तिकडे जास्त पाहायला भेटतात. मोठी धरणं असल्यामुळे कालव्यांची संख्या कुठं सर्वाधिक असणार आहे, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक असणार आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे, मोठ्या नद्या मोठे धरण जास्त तिकडे असल्यामुळे आपण म्हणतो. चला पुढचा पॉईंट येतो त्याच्यामध्ये तिसरा, तलाव जलसिंचन. आता तलावांच्या माध्यमातून जलसिंचन, तलाव म्हटलं म्हणजे एकच आपल्या डोक्यात येतं ते म्हणजे पूर्व विदर्भ, कारण की त्यांना तिकडे पारंपरिक पद्धतीने बोडी किंवा मालगुजारी असं सुद्धा म्हटलं जातं. का बरं म्हटलं जातं, तर कारण तेव्हा इंग्रजाच्या काळामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात तिकडचे जे सावकार लोक होते त्यांना मालगुजार असं म्हटलं जायचं, आणि त्यांनी काय केलं होतं की तलाव बांधले होते, त्यांचं मेंटेनन्स सुद्धा केलं होतं. म्हणून मग पारंपरिक पद्धतीने त्या तलावांना काय म्हटलं आपण, मालगुजार असं म्हटलं होतं किंवा मालगुजारी म्हटलं होतं, म्हणजे बोडी किंवा मालगुजारी. पुढे आपण येतो, तलावाच्या माध्यमातून किती सिंचन रे, तर जवळपास 15% जलसिंचन तुम्हाला होताना दिसून येतं. नेक्स्ट आपण पॉईंट बोलतो, हे मागच्या आपला जो गट क चा जो पेपर झाला होता याच्यामध्ये आलेला क्वेश्चन होता, बरोबर आहे. तलावांचा जिल्हा जो म्हणतो आपण गोंदिया जिल्हा म्हणतो जनरली, पण एक्झाममध्ये तुम्ही काय पाहिलं तर भंडारा जिल्हा सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केला होता, उत्तर ते बरोबर दिलं होतं. मग आता तुम्ही तिथं डिसाईड करायचं, जर का गोंदिया असलं तर गोंदिया टिक करा, किंवा भंडारा असला तर मग भंडारा तुम्ही टिक करायला पाहिजे. ठीक आहे, मग आपण पाहतो तलावांचे शहर, आपल्या महाराष्ट्रातील तलावांचे शहर कशाला म्हणतो आपण, तर ठाणे जिल्ह्याला म्हणतो. आणि लास्ट पॉईंट आपण बोललो होतो, म्हणजे त्या क्वेश्चन मध्ये एक लास्ट पॉईंट होता तो म्हणजे सिटी ऑफ लेक्स कशाला म्हणतात रे, तर उदयपूरला म्हटलं जातं. ठीक आहे, राहील लक्ष इथपर्यंत तुम्हाला. 15% जलसिंचन, त्यानंतर तलावांचा जिल्हा म्हटलं तर भंडारा, शहर म्हटलं तर ठाणे, आणि सिटी ऑफ लेक्स जर का म्हटलं तर उदयपूर आपण पाहतो. पुढचा पॉईंट त्याच्यामध्ये उपसा जलसिंचन. उपसा जर का पाहिलं तर ही एका प्रकारची म्हणजे साधन नाही आहे, ती पद्धती आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं की बाबा जे ग्राउंड वॉटर आहे आपलं, म्हणजे त्याला भूजल ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, तर ते भूजल आपण काय करतो, मोटरच्या सहाय्याने उपसतो आणि आपल्या पिकांना देतो. याच्या माध्यमातून फक्त 8% जलसिंचन जे आपल्या महाराष्ट्रामध्ये करतो आपण. ठीक आहे, जमिनीतून पाणी उपसायचं आणि पिकापर्यंत पोहोचवायचं. उपसा किती झाले तुमच्याकडे, 4 मेथड्स. कोणत्या कोणत्या, विहिरी, कालवे, तलाव आणि उपसा. विहिरी म्हटलं तर 55%, कालवे म्हटलं तर 22%, उपसा म्हटलं तुमच्याकडे तलाव जर का म्हटलं तर 15%, आणि उपसा सिंचन म्हटलं तर 8% आपल्याला लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे इथपर्यंत. चला मग पुढे जाऊयात. असंच क्विकमध्ये जो डेटा आहे तो आपण रिवाईज करत जाऊयात. ठीक आहे, चला पहा पुढे येतो आपण. त्याच्यानंतर जिल्हे आणि काही तलावांची नावं तुम्हाला दिलेली आहेत, एकदा आपण रिवाईज करून घेऊयात, कारण की तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये असलेला एक तलाव जो आहे तो विचारला गेला होता एक्झाममध्ये, म्हणजे त्याच प्रश्नामध्ये विचारला होता, म्हणून एकदा इम्पॉर्टंट तलाव आपण पाहून घेऊया. ठीक आहे, तसं जर का पाहिलं तर जलसिंचन या टॉपिकवर तुम्हाला मॅक्सिमम जे क्वेश्चन आहेत ते कशावर विचारले गेलेले आहेत रे, तर जलसिंचन योजना किंवा जलसिंचनाचे प्रकल्प. ठीक आहे, तो पॉईंट जो आहे आपण जेव्हा नदी प्रणालीची रिव्हिजन करू त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघूयात, म्हणजे नदी प्रणालीवर असणारे जे धरणं आहेत कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते आपण त्याच्यामध्ये बघूयात. ठीक आहे, कारण की इथं ते टेबलच्या फॉर्ममध्ये फक्त दाखवण्यात काही मजा नाही आहे. जेव्हा नदी प्रणालीची आपण रिव्हिजन घेऊ तेव्हा ॲक्च्युअलमध्ये कोणत्या नदीवर वगैरे आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिला जिल्हा जो पाहता आपण तो म्हणजे गोंदिया जिल्हा, कारण सर्वाधिक तलाव तुम्हाला याच एरियामध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे, गोंदियामध्ये असलेले सालेकसा, बोदलकसा, सिरपार, उमरझरी आणि नवेगाव बांध हे जिल्हे, हे तुम्हाला तलाव पाहायला भेटतात. त्यानंतर दुसरा जिल्हा चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूरमध्ये असणारे कोणते कोणते, असोलमेंढा आहे, त्याच्यामध्ये घोडझरी आहे, नळेश्वर आहे, जुनोना आहे, आणि मरेगाव एक तलावाचं नाव तुम्हाला पाहायला भेटतं. तिसरा नागपूर. नागपूरमध्ये असणारे कोणते कोणते, अंबाझरी, रामसागर, गांधीसागर. ठीक आहे, हे तुम्ही नाव ऐकलं असेल. अंबाझरी तर तुम्ही 100% ऐकलं असेल. त्यानंतर गोरेगाव, त्यानंतर भिवापूर एक. ठीक आहे, हे तुम्हाला पाहायला भेटतात तलाव. त्यानंतर पुढे कोल्हापूरमध्ये असणारे, कोल्हापूरमध्ये लक्ष्मी तलाव एक तिथे खूप जास्त फेमस आहे. त्यानंतर रंकाळा तलाव तुम्ही पाहता, राधानगरी, कळंबा, कोटीतीर्थ आणि पाटगाव एक तलाव तुम्ही पाहता त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आणि लास्टमध्ये आपण पाहतो पुणेमध्ये असणारे पानशेत, त्यानंतर मुळशी, खडकवासला व्हिजिट केलं असेल तुम्ही लोकांनी. ठीक आहे, त्यानंतर कात्रज तलाव एक, हा एक फेमस तलाव आहे तिथला. त्यानंतर शेटफळ नावाचा एक तलाव आपण पाहतो कुठे, आपल्या पुणेमध्ये असणारे. चला मग पुढे जायचं. हे जे आहे एकदा तुम्हाला परत रीड करायचे, याची PDF तर मिळतेच तुम्हाला. ठीक आहे, तर हे जे तलाव आहेत एकदा त्यांची नावं तुम्हाला परत रिवाईज करायची आहेत. ठीक आहे, चला मग पुढे जाऊयात आपण, कारण हे क्विकमध्ये रिवाईज झालं पाहिजे ना आपलं. ठीक आहे, पुढचा जो पॉईंट येतो याच्यामध्ये, आता आपण येतो याच्याकडे म्हणजे वनसंपत्तीकडे. लास्ट जो पॉईंट होता मी परत सांगतो तुम्हाला, जलसिंचनाचे जे प्रकल्प आहेत किंवा जलसिंचन योजना आहेत त्या नदी प्रणालीमध्ये कव्हर करूयात आपण. ठीक आहे, वनसंपत्तीच्या बद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये असणारे जे वेगवेगळे वनांचे प्रकार आहेत त्याच्याबद्दल सिम्पली बोलूयात आपण. ठीक आहे, सगळ्यात पहिला जो प्रकार येतो त्याच्यात तो म्हणजे कोणता, आता याच्यामध्ये काय काय डिस्कस करू, तर वनांचा प्रकार कोणता आहे, महाराष्ट्रामध्ये ते वन कुठं आढळतात, आढळणारे वृक्ष म्हणजे त्यांच्यामध्ये कोणते कोणते वृक्ष समाविष्ट होतात, आणि काही अधिक माहिती जर का असली इम्पॉर्टंट तर मी सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिला जो वनांचा प्रकार पाहतो आपण तो म्हणजे
क याचा अर्थ काय तर उष्णकटिबंधीय लिहिलेलं आहे, ते उष्णकटिबंधीय सदाहरित वन आहे. ठीक आहे, उष्णकटिबंधीय सदाहरित वन आहे. महाराष्ट्रामध्ये आढळ कुठं रे तर सह्याद्रीचा जो पायथा आहे ज्यामध्ये खास करून सावंतवाडी सिंधुदुर्गचा एरिया तुम्ही समाविष्ट झालेला पाहता. ठीक आहे, त्या ठिकाणी उष्णकटिबंधीय सदाहरित वन आहे. त्याच्यामध्ये असणारे झाडं कोणते कोणते, पांढरा शिदार हे एक झाड पाहता तुम्ही, फणसाचं, त्यानंतर नागचंपा आणि जांभूळ हे झाड कशामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित वनांमध्ये. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये पाहता किंवा सर्वाधिक उंची असलेली जर का वने कोणती असतील तर तुम्हाला ते महाराष्ट्रामध्ये बरं का. ठीक आहे, सदाहरित वने आपल्याला पाहायला भेटतात, जवळपास 45 ते 60 मीटरपर्यंत उंचीने वाढताना दिसतात तुम्हाला. पण ते जर का आर्थिकदृष्ट्या आपण बोललो की महत्त्वाचे आहेत का तर आर्थिकदृष्ट्या काही एवढी विशेष महत्त्वाची तुम्हाला पाहायला भेटत नाही. ठीक आहे, आर्थिकदृष्ट्या कमी महत्त्वाची असतात. चला दुसऱ्या वनांकडे येऊयात. दुसरी उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने. ठीक आहे, पहिला क्रमांक सदाहरित, दुसरा निमसदाहरित. आता ही निमसदाहरित वन महाराष्ट्रामध्ये कुठे आढळणार, यांचं ठिकाण आंबोली, त्यानंतर लोणावळा, इगतपुरी परिसरामध्ये म्हणजे. ठीक आहे, याच्यावर PYQ होता बरं का की बाबा आंबोली, लोणावळा, इगतपुरी परिसरामध्ये आढळणारी कोणती तर ते उष्णकटिबंधीय निमसदाहरित प्रकारची. त्याच्यामध्ये प्रकार किंवा त्याच्यामध्ये असणारे झाड कोणते कोणते पहा, किंडल नावाचं वृक्ष आहे, त्याच्यानंतर कुठे कुठे किंजल म्हणून सुद्धा मेन्शन आहे बरं का, ते किंडल किंवा किंजल. त्यानंतर कडंब आहे, शिसम आहे, त्याच्यामध्ये रानफणस एक झाड आहे. ठीक आहे, हे कशामध्ये उष्णकटिबंधीय निमसदाहरित मध्ये. याच्यामध्ये आपण पाहता की बाबा उष्णकटिबंधीय सदाहरितच्या कंपॅरिझनमध्ये जर का पाहिलं तर या वनांची उष्णकटिबंधीय निमसदाहरित वनांची उंची कमी असते थोडी. ठीक आहे, 20 ते 30 मीटरच्या जवळपास तुम्हाला ही उंच पाहायला भेटतात. आणि आर्थिकदृष्ट्या जर का पाहिलं तर आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी महत्त्वाची असतात. ठीक आहे, आर्थिकदृष्ट्या ही महत्त्वाची असणार आहेत असं आपण म्हणतो निमसदाहरित प्रकारची. त्यानंतर पहा तिसरा जो प्रकार उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने. ठीक आहे, उप उष्ण त्याच्यापासून तयार झाला उपोष्णकटिबंधीय. कोणत्या ठिकाणी पाहायला भेटतील तर महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, भीमाशंकर हा जो परिसर आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी आपल्याला उपोष्णकटिबंधीय सदाहरित प्रकारचे पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये असणारे वृक्ष कोणते कोणते तर पहा, अंजन आहे, त्याच्यामध्ये हिरडा आहे, बेहडा आहे आणि कारवी नावाचं जे वृक्ष आहे हे सर्व वृक्ष कशामध्ये समाविष्ट होताना दिसतात उपोष्णकटिबंधीय सदाहरित मध्ये. त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जर का म्हटलं तर याच्यातल्या सर्वात हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, हॅशमध्ये लक्षात ठेवा तुम्ही की बाबा उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला 2 इम्पॉर्टंट गोष्टी तयार झालेल्या दिसतात. त्या म्हणजे कोणत्या, तिथे वनौषधी केंद्र तयार झालेले दिसतात आपल्या. म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा म्हणजे जंगलातून आपण काही वनांपासून औषधी तयार करतो. ठीक आहे, तर ते वनौषधी केंद्रे जे आहेत उपोष्णकटिबंधीयमध्ये. आणि दुसरं मधुमक्षिका पालन केंद्र तुम्हाला त्याच ठिकाणी तयार झालेले दिसतील. कुठे, या उपोष्णकटिबंधीय वनांच्या भागामध्ये. मधुमक्षिका पालन केंद्र म्हणजे तुम्हाला माहिती आहे एपिकल्चर म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. हनी बीजचं तुम्ही काय करता तर संगोपन करतात, त्याच्यापासून हनी आपण मिळवतो आणि मग त्याचा व्यापार करतो, मधुमक्षिका पालन केंद्र. ठीक आहे, हे दोन्हीही कोणत्या ठिकाणी रे तर उपोष्णकटिबंधीय सदाहरित वनांमध्ये असणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण. पुढे जाण्यापूर्वी एकदा क्विकमध्ये पाहून घेऊया फक्त. पहिलं काय पाहिलं तुम्ही, सदाहरित जर का म्हटलं तर सह्याद्री पायथा, निमसदाहरित म्हटलं तर आंबोली, लोणावळा आणि उपोष्णकटिबंधीय सदाहरित उपोष्ण प्रकारची तर ही 4 ठिकाणांचं नाव महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान आणि भीमाशंकरच्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, चला पहा मग पुढे जाऊया. आणि सर्वात उंचीची जर का म्हटली तर कोणती सांगणार तुम्ही, सदाहरित प्रकारची 45 ते 60, त्याच्यापेक्षा कमी निमसदाहरित. चला 20 ते 30. पुढे जाऊया. पहा मग पुढचा जो प्रकार आहे याच्यात सगळ्यात पहिला उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने रे. ठीक आहे, आता पानझडी जर का म्हटलं त्याच्यावरून तुमचं लक्षात येते पानं गाळणारी वनं असणार आहेत, बरोबर आहे. आता त्याच्यातही 2 प्रकार येतात, एक आर्द्र पानझडी, शुष्क पानझडी. पहिला आर्द्र पानझडी बोलू. आर्द्र पानझडी जर का पाहिलं तर स्पेशली पूर्व विदर्भामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी पाहायला भेटतात. याच वनांना तुम्ही अल्लापल्लीची वने सुद्धा म्हणता, कारण की आपला जो अहेरी तालुका आहे, ठीक आहे, अहेरी तालुक्यामध्ये तुम्हाला ते अल्लापल्लीची वृक्ष आढळतात त्या वनांमध्ये, म्हणून त्यांना अल्लापल्लीची वने सुद्धा म्हणतो आपण, बरोबर. ठीक आहे, पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी तुम्हाला मॅक्सिमम आढळ सापडणार. त्यानंतर याच्यामध्ये असणारे वृक्ष कोणते कोणते, साग आहे, त्याच्यामध्ये पिंपळ आहे, आवळा आहे, पळस, कुसुम आणि शिसम हे वृक्ष आपल्याला कशामध्ये समाविष्ट होताना दिसतात आर्द्र पानझडीमध्ये. परत एकदा रिपीट करू पहा, कोणते कोणते, साग, पिंपळ, आवळा, पळस, कुसुम आणि शिसम. सागाचं वृक्ष याच्यामध्ये आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या कशी असली पाहिजे, भरपूर महत्त्वाची असली पाहिजे. ठीक आहे, पुढे पाहू. म्हणून म्हटलेलं आहे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची. उन्हाळ्याच्या सुरुवातीला काय करतात, पाने काढतात. ठीक आहे, का बरं पाने काढतात आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबा त्यांचं म्हणजे पावसाचं प्रमाण जे आहे ते थोडं उन्हाळ्यामध्ये कमी असतं, तिकडे पाण्याचं प्रमाण कमी असतं. त्याच्यामुळे पानांमधून, झाडाची जी पानं आहेत त्या पानांमधून होणारा जो लॉस आहे पाण्याचा, ज्याला तुम्ही पाहते इव्हॅपो ट्रान्सपिरेशन म्हणतो आपण, म्हणजे बाष्पोत्सर्जन असं म्हणतो त्याला, बरोबर आहे. ते बाष्पोत्सर्जन टाळण्यासाठी पानांमधून जे पाणी उडते आहे, म्हणजे जर का आपल्या साध्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर पानांमधून, झाडाच्या पानांमधून जे पाणी निघून जाते त्याचा लॉस थांबवण्यासाठी हे काय करत असतात, पाने गाळत असतात झाडाची. ठीक आहे, म्हणून आपण म्हणतो की उन्हाळ्याच्या सुरुवातीला पानझडते आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा जसा पावसाळा लागतो तशी त्यांना नवीन पालवी फुटते म्हणजे. ठीक आहे, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी.
शुष्क पानझडीमध्ये सुद्धा पानझडी जर का शब्द आहे तर याचा अर्थ ती सुद्धा पाने गाळणार आहे, ठीक आहे. पहा त्याच्यामध्ये महाराष्ट्रात आढळ कोणता, तर सातपुडा पर्वतरांग किंवा अजिंठा डोंगर रांग जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला कोणते आढळतील, तर उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी प्रकारचे, ठीक आहे. आणि त्याच्यात असणारे वृक्ष त्याच्यामध्ये पहा बेल आहे, पळस आहे, तेंदू आहे, खैर आहे आणि अंजन आहे. आता इथं खैराचं झाड आलं, खैरावर PYQ आहे बरं काय. खैरापासून काय बनवतात, कात बनवतात, बरोबर आहे. पहा यांचे जे लाकूड आहे ते इंधन म्हणून वापरलं जाऊ शकतं, म्हणून आपल्या कामाची असू शकतात ती. आणि खैरापासून पहा कात तयार करतात, हा एक पॉईंट त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे, कारण की तो डायरेक्टली PYQ विचारलेला आहे आपल्याला एकदा, ठीक आहे. पहा त्याच्यात जर का पाहिलं तर खैरापासून कात, त्यानंतर रोषा गवत होतं त्याच्यापासून सुगंधी तेल वगैरे तयार करतो आपण, बरोबर आहे. पहा उष्णकटिबंधीय शुष्क पानझडीच्या बद्दल आपण बोललो. त्याच्या पुढचे येतात ते म्हणजे काटेरी प्रकारचे. आता तसं जर का पाहिलं तर काटेरी प्रकारचे कुठे, तर महाराष्ट्रामध्ये जो अवर्षणग्रस्त भाग आहे त्याच्यामध्ये मेनली जिथं पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे झाडांचं जे स्वरूप असतं त्यांनी पानं किंवा फांद्या जे आहेत त्याचं रूपांतर हे काट्यामध्ये केलेलं असतं. तेच कारण आहे त्याच्यामध्ये सुद्धा, म्हणजे पानांमधून जो पाण्याचा लॉस होतोय तो वाचवायचा त्यांना, म्हणून त्यांनी ते पानांपासून काय तर काटे तयार झालेले असतात, एकदम तीक्ष्ण काटे तुम्हाला त्यांच्यामध्ये पाहायला भेटतील. कोणत्या एरियामध्ये, तर पहा पुणे, सातारा, सांगली, अहिल्यादेवीनगर, विदर्भ आणि मराठवाडा भागात सुद्धा. विदर्भ आणि मराठवाडा का बरं म्हटलं मी, त्याच्यामध्ये जे पावसाचे म्हणजे जिथं पावसाचं प्रमाण कमी असेल, ठीक आहे, जो अवर्षणग्रस्त भाग असेल, पुणे, सातारा, सांगलीचा जर का तुम्ही पाहिलं तर पूर्वेकडचा जो भाग आहे, ठीक आहे, त्या भागामध्ये तुम्हाला स्पेशली ही वृक्ष पाहायला भेटतील. कोणते कोणते, आता ज्यांना काटे असतील असे वृक्ष जसे की बोर आहे, त्याच्यामध्ये बाबूळ आहे, हिवर आहे आणि खैर एक तुम्हाला पाहायला भेटतं, ठीक आहे. इत्यादी वृक्ष कशामध्ये, उष्णकटिबंधीय काटेरीमध्ये आपण घेतो. पुढे बोलू, ठीक आहे. ही जी वृक्ष आहेत ही कोरड्या हवामानात सुद्धा जगतात. त्यांनी त्यांची सिस्टीमच अशी डेव्हलप केलेली आहे की पाणी जरी कमी असलं आणि सीझन कितीही ड्राय असू द्यात, ठीक आहे, तरी ते तुम्हाला जगताना दिसून येतील. आणि ते काय करतात रे, मुळं जे आहेत, आता विचार करा तुम्ही, पाण्याचं प्रमाण जर का कमी असेल याचा अर्थ जमिनीपासून म्हणजे आपला जो ग्राउंड लेवल आहे त्याच्यापासून तुम्हाला पाणी जे आहे, भूजल जे आहे ते आणखी खोलवर गेलेलं दिसून येईल. म्हणून पाण्याच्या शोधार्थ ही मुळे जे आहेत ते जमिनीमध्ये आणखी खोलवर रुजतात, ठीक आहे, किंवा आणखी खोलवर धसताना तुम्हाला दिसून येतात. म्हणून आपण म्हणतो की पाण्याच्या शोधासाठी मुळे कुठे जातात, तर आणखी खोल जातात म्हणून, ठीक आहे. चला मग पुढे पाहूयात आपण खांजन वने किंवा खारफुटीची वने ज्यांना तुम्ही म्हणता. आता खांजन वने किंवा खारफुटीची वने कोणत्या भागामध्ये रे, जो आपला पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे त्या एरियामध्ये तुम्हाला स्पेशली आढळून येतील, ठीक आहे. पश्चिम किनारपट्टीच्या खाडी क्षेत्रामध्ये किंवा नद्यांच्या मुखांमध्ये. आता नद्यांचं मुखाशी म्हटलं, नद्याचं मुख म्हणजे काय रे, की बाबा समुद्राचं पाणी नदीच्या मुखामध्ये आतमध्ये जिथपर्यंत शिरतं त्याला काय म्हणतो आपण, खाडी म्हणतो, बरोबर आहे. म्हणून खाडी क्षेत्रामध्ये म्हटलेलं आहे. पहा आता याच्यामध्ये येणारे वृक्ष कोणते कोणते, कांदळ वृक्ष येतं, चिंपी येतं, त्याच्यामध्ये मरांडी येतं, तिवरी हे वृक्ष येतं, ठीक आहे. हे सर्व वृक्ष कशामध्ये, खांजन वनामध्ये. आता तसं जर का पाहिलं तर या वनांना म्हणजे खांजन वने जे आहेत, खारफुटीची वने, आणखी तुम्ही त्याला एका प्रकारची वने म्हणता, पहा सुंदरीची वने सुद्धा म्हणतो आपण त्याला. का बरं, कारण की तुम्हाला सुंदरीची झाडे सुद्धा याच वनांमध्ये समाविष्ट होताना दिसतात, ठीक आहे. सुंदरीची वने म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. पहा पुढे येतो आपण की बाबा मोठ्या प्रमाणामध्ये यांना उपमुळे असतात. आता तसं जर का पाहिलं ॲक्च्युअलमध्ये जर का तुम्ही फोटो पाहिला याचा, तर तुम्हाला काय पाहायला भेटेल की अत्यंत गुंतागुंतीच्या स्वरूपामध्ये मुळे असतात त्यांचे, ठीक आहे. म्हणजे पाण्याचा, समुद्राच्या पाण्याचा जो शॉक बसतो त्यांना तो ॲब्झॉर्ब केला जातो आणि मुळे जे आहेत त्यांना काय करतात, या झाडांना स्टेबल ठेवतात, ठीक आहे. हे जे छोटे छोटे मुळे आहेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये पाहतो की यांना श्वसनमुळे सुद्धा असतात. आता श्वसनमुळे म्हणजे काय, की बाबा तुम्ही विचार करा, हवेमध्ये ऑक्सिजन जास्त आहे, पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण काय असणार आहे, कमी असणार आहे. आता पाण्यामध्ये जर का मुळं राहतील तर त्यांना ऑक्सिजनचं काय पडेल, कमतरता पडेल. मग ही ऑक्सिजनची कमतरता भागवण्यासाठी ती पाण्याच्या वर तुम्हाला वाढलेली दिसून येतात थोडी, ठीक आहे. मग त्यांना आपण काय म्हणतो, तर श्वसनमुळे असं म्हणत असतो, म्हणजे ठीक आहे. असंही म्हणतो आपण की बाबा उलट्या दिशेने वाढतात ही मुळं असं म्हटल्या जातात, ठीक आहे. आणि स्पेशली म्हणजे ब्रिदिंगसाठी ते मुळं असतात, त्यांचा पर्पजच ब्रिदिंग असतो, ऑक्सिजनची ब्रिदिंग, म्हणून त्यांना काय म्हटलं आपण, तर श्वसनमुळे असं म्हटलं, ठीक आहे. कशाच्या केसमध्ये, खांजन वन किंवा किनारपट्टीची आपली खारफुटीची वन म्हणजे. पहा पुढे पाहू, एकदा क्विकमध्ये पाहून घेऊया हा जो डेटा पाहिला त्याला. पहा काय सांगितलं, आर्द्र पानझडीमध्ये कोणत्या ठिकाणी, पूर्व विदर्भामध्ये. शुष्क पानझडी जर का म्हटलं तर सातपुडा अजिंठा डोंगर रांगामध्ये. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची काटेरी वन, आपला जो अवर्षणग्रस्त भाग आहे त्याच्यामध्ये स्पेशली पुणे, सातारा, अहिल्यादेवीनगर तुम्हाला पाहायला भेटतं, विदर्भ आणि मराठवाडा भागामध्ये सुद्धा. आणि किनारपट्टीची म्हणजे खारफुटीची वन म्हणा किंवा खांजन वन म्हणा, हे कोणत्या ठिकाणी, तर आपल्या महाराष्ट्राची जी पश्चिम किनारपट्टी आहे तिथं असणाऱ्या खाड्यांच्या क्षेत्रामध्ये किंवा नद्यांच्या मुखाशी तुम्हाला पाहायला भेटेल, ठीक आहे. चला मग पुढे जातो आपण आणि पुढे आपण येतो आपल्या खनिज संपत्तीकडे, ठीक आहे. पहा आता खनिज संपत्ती जर का रिवाइज करायची असेल तुम्हाला, कोणते कोणते पॉईंट्स कन्सिडर करायचे तुम्ही, की बाबा खनिज हे कोणत्या भागामध्ये आढळतात, त्यानंतर त्यांचा की प्रकार वगैरे आहे का, वापर होतो का कोणत्या ठिकाणी, ठीक आहे. आणि लक्षात कसे ठेवायचे, म्हणजे लोकेशन्स कसे लक्षात ठेवायचे, मी तुम्हाला ट्रिकमधून सांगतो म्हणजे हे, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मजा येईल. पहा
दगडी कोळसा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, ज्याच्यावर मॅक्सिमम क्वेश्चन आपण पाहतो, दगडी कोळसा. दगडी कोळसा जो आहे तो तुम्हाला स्तरित प्रकारचा खडक पाहायला भेटतो रे. आणि कशापासून तयार होतो तो, तर वनस्पती जीवाश्मापासून. आणि आपण बोललो होतो या पॉईंटबद्दल, म्हणजे मागचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये, की बाबा कोणत्या खडक प्रणालीमध्ये सापडतो रे, सांगा बरं तुम्ही. ठीक आहे, गोंडवाना जी खडक प्रणाली आहे आपली त्याच्यामध्ये तुम्हाला मेनली सापडताना दिसतो किंवा त्याच्यामध्ये मेनली आढळ आहे. ठीक आहे, स्तरित प्रकारचा वनस्पती जीवाश्मापासून. मग आपण पाहतो याच्यामध्ये काही ट्रिक वगैरे लक्षात ठेवण्याची गरज नाही तुम्हाला. हे तर सिंपल लोकेशन आहेत, हे आरामात तुमच्या लक्षात राहतील. महाराष्ट्रामध्ये आढळ कुठे आहे, तर चंद्रपूरमध्ये, नागपूरमध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, या 3 जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळ आहे. चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक, चंद्रपूरमध्ये बल्लारपूर किंवा बल्लारशाह सुद्धा म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, त्या ठिकाणी मॅक्सिमम आढळ तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या दगडी कोळशाचा. आता त्याच्यात सुद्धा म्हणजे कोळशाच्या, आता जर का दगडी कोळसा आपण पाहिला त्याच्यामध्ये कार्बन कंटेंट असतं आपण असं म्हणतो, तर त्या कार्बनच्या कंटेंटनुसार, कार्बनच्या प्रमाणानुसार याचे काही प्रकार पडतात रे. जसे की पहिला प्रकार अँथ्रासाइट, दुसरा बिटुमिनस, तिसरा लिग्नाइट, चौथा पीट आणि पाचवा त्याच्यामध्ये आणखी जर का तुम्ही इन्क्लूड करत असाल कॅनल नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये अत्यंत कमी प्रमाण असतं. म्हणजे तुम्ही म्हणजे थोडंफार जरी कार्बनचं प्रमाण असलं तर त्याला तुम्ही कॅनल प्रकारचा कोळसा म्हणता, तो इन्क्लूड नाही केला त्याच्यात. तर प्रमाण जर का पाहिलं अँथ्रासाइटमध्ये किती पर्सेंट रे, तर 95% तुम्हाला कार्बनचं प्रमाण पाहायला भेटतं. आणि आपण त्याला शायनिंग कोळ सुद्धा म्हणतो किंवा सर्वात उच्च प्रतीचा कोळसा म्हणतो. म्हणजे कशाला, अँथ्रासाइटला. ठीक आहे, चकाकणारा कोळसा म्हटलं जातं त्याला. दुसरा बिटुमिनस. बिटुमिनस जो आहे त्याच्यामध्ये 70 ते 80% म्हणजे पर्सेंट जे आहे ते कार्बनचं प्रमाण असतं. ठीक आहे, त्याला बिटुमिनस म्हणता तुम्ही. आता जगामध्ये जेवढा केवढा कोळसा आढळतो, मी महाराष्ट्रात भारतात नाही म्हणतोय बरं का, जगामध्ये हे जेवढा केवढा कोळसा आहे त्याच्यापैकी 80% जो कोळसा आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, तर या बिटुमिनस प्रकारचा आहे. ठीक आहे, हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तिसरा लिग्नाइट. लिग्नाइट जर का म्हटलं तर कोणत्या ठिकाणी, म्हणजे किती पर्सेंट रे, तर जवळपास 40% पेक्षा जास्त कार्बनचं प्रमाण ज्याच्यामध्ये आहे त्याला तुम्ही काय म्हणता, लिग्नाइट म्हणता. बरोबर आहे. आपलं जे वीज निर्मिती केंद्र आहेत, औष्णिक विद्युत केंद्र, त्याच्यामध्ये कोळसा जो वापरला जातो हा या लिग्नाइट प्रकारचा कोळसा आहे. म्हणजे आणि सर्वात निकृष्ट प्रतीचा तो म्हणजे पीठ. ठीक आहे, हा जो पीठ आहे, पीठमध्ये तुम्हाला 40% पेक्षा कमी. आता पाहते 40% प्लस लिहिलेला, याचा अर्थ काय, 40% पेक्षा जास्त, 40% मायनस याचा अर्थ 40% पेक्षा कमी असणार आहे. बरं का. आता हा जो पीठ आहे, हा पीठ कोणत्या ठिकाणी वापरला जाणार आहे, तर आपलं जे डांबर तयार करतो आपण रस्ते बनवताना जे डांबर टाकलं जातं, ठीक आहे, तर ते या पीठ पासून तयार केलं जातं. ठीक आहे, हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. पुढे आपण येतो वापर कोणत्या ठिकाणी, औष्णिक विद्युत केंद्रामध्ये वापर आहे. त्यानंतर दुसरा डांबर तयार करताना तुम्हाला याच्यामध्ये वापर पाहायला भेटतो. ठीक आहे, राहिलं लक्ष इथपर्यंत औष्णिक विद्युत केंद्र, डांबर तयार करताना. त्यानंतर आपण आणखी एक पॉईंट पाहतो की बाबा हे जे फेस वॉश वगैरे, चारकोल वगैरे म्हणत नाही का आपण त्याला, की बाबा सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा वापर होतो असं आपण म्हणतो, पण थोड्याफार प्रमाणामध्ये. बरं का. ठीक आहे, पुढे आपण येतो लास्ट आणि सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट त्यामधला, की बाबा महाराष्ट्रात साठे किती, असं जर का विचारलं तुम्हाला तर किती पर्सेंट सांगणार तुम्ही, तर 4% साठे. भारताच्या कंपॅरिझनमध्ये महाराष्ट्रामध्ये साठे किती पर्सेंट, तर 4% साठे तुम्हाला पाहायला भेटतात. ठीक आहे, हा होता तुमचा दगडी कोळसा एकदम क्विक मध्ये. म्हणजे चला पुढे पाहूया आपण पुढचा दुसरा जो प्रकार आहे. आता इथून आपल्याला लोकेशन्स लक्षात ठेवायचे. हे 3 तर तुमच्या इझिली लक्षात राहतात, नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ याच्यामधला. ठीक आहे, पुढे दुसरा जो क्रमांक येतो तो म्हणजे लोह खनिज, ज्याला तुम्ही उद्योगधंद्यांचा कणा सुद्धा म्हणता, बॅकबोन ऑफ बिझनेस सुद्धा म्हणतो आपण त्याला. अशुद्ध स्वरूपातलं लोखंड असतं एका प्रकारचं, तो म्हणजे आपला लोह खनिज. ठीक आहे, 1 मिनिट बस. हां, ठीक आहे. लोहखनिज. लोहखनिज म्हणजे नेमकं आहे काय, तर ते अशुद्ध स्वरूपातलं लोखंड असतं की ज्याला नंतर शुद्ध केल्यानंतर आपल्याला लोखंड मिळतं. याच्यात आपण पाहतो किंवा महाराष्ट्रामध्ये जर का किती पर्सेंट साठा आहे असं विचारलं गेलं तर 20% साठा सांगा. आता याचेही प्रकार पडतात. आयर्नचं जे कंटेंट आहे, लोहाचं जे प्रमाण आहे त्याच्यानुसार वेगवेगळे तुम्हाला प्रकार पडलेले दिसतात, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मॅग्नेटाइट, दुसरा हेमेटाइट, तिसरा लिमोनाइट आणि चौथा सिडराइट त्याच्यामध्ये प्रकार आहे. आता इथं फक्त कन्फ्यूज होऊ नका. तुम्हालाही माहिती आहे की आयोगाने एक प्रश्न विचारला होता एकदा की बाबा लिमोनाइट आणि लिग्नाइट याच्यामध्ये कोणाचा नेमका प्रकार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. जोडाक्षर जर का आलं, लिग्नाइट जर का आलं, जोडाक्षर जर का आलं तर 2 अक्षर लक्षात ठेवायचे, दगडी कोळसा. ठीक आहे, तेच जर का आता हे लिहिताना वेगवेगळं लिहिलं याचा अर्थ असं नाही की इथे सर 2 अक्षर आहेत म्हणजे. ठीक आहे, दगडी कोळसा हे 2 वेगळे शब्द आहेत म्हणून तिथं जोडाक्षर लक्षात ठेवायचं. आणि जिथं सिंपल लिहिलेलं आहे लिमोनाइट, लोहखनिज लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढे आपण बोलतो सिडराइट आहे लास्टमध्ये. आता त्याच्यामध्ये प्रमाण किती पर्सेंट. पहिला मॅग्नेटाइटमध्ये जर का पाहिलं तर 72%, सर्वाधिक प्रमाण 72% तुम्हाला पाहायला भेटतं. दुसरा हेमेटाइट, त्याच्यामध्ये 70% आपल्या लोहाचं प्रमाण पाहतो आपण.
त्यानंतर लिमोनेटमध्ये 60% तुम्ही लोहाचं प्रमाण पाहता आणि सिडरेटमध्ये 48% जवळपास आपण लोहाचं प्रमाण पाहतो. ठीक आहे, 72%, 70%, 60% आणि 48%. याच्यामध्ये जर का क्रम पाहिला तर मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडराइट तुम्हाला पाहायला भेटणार. आता हा जो आहे लोहखनिज हा 2 ठिकाणी आढळतो आपल्याला. ठीक आहे, एक पूर्व विदर्भामध्ये सुद्धा सापडणार तुम्हाला आणि आपल्या कोकणाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा, खास करून दक्षिण कोकणाच्या थोड्या एरियामध्ये आपल्याला जास्त याच्यामध्ये पाहायला भेटेल. आता लक्षात कसे ठेवायचे रे, पूर्व विदर्भामध्ये जर का असेल ना तर तुम्ही उलटा एन लक्षात ठेवा. ठीक आहे, उलटा एन जर का लक्षात ठेवला तर त्याच्याहून लक्षात राहील. कोणते कोणते लोकेशन्स आहेत तिथे पहा. आता शॉर्टमध्ये लिहिलेले आहेत ते पहा. सगळ्यात पहिले जे आहे सर्वात खालचं ते म्हणजे गडचिरोली. गडचिरोलीच्या जसे तुम्ही वर जाल तेव्हा तुम्हाला गोंदिया लोकेशन सापडेल. गोंदियाच्या खाली जेव्हा आपण येतो तेव्हा तुम्हाला चंद्रपूर लोकेशन, त्यानंतर परत वर गेल्यानंतर भंडारा आणि भंडाराच्या समोर आल्यानंतर नागपूर. ठीक आहे, तुम्ही एकतर या वेने जाऊ शकता. तुम्हाला जर काही कनेक्ट द डॉट्स खेळायचे असतील, ठीक आहे, आपले संदीप सरांचं म्हणजे नेहमी म्हणणं आहे की बाबा कनेक्ट द डॉट्स लक्षात ठेवायचं. काही ना काही तुम्ही कनेक्ट करून ठेवा, आपोआप लक्षात राहील तुमच्या. ठीक आहे, तर ते तुम्ही या वेने लक्षात ठेवा. किंवा मग तुमचं जर का ते पाठांतराचा मुद्दा असेल बस ते गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा वगैरे वगैरे, ठीक आहे, तर तुम्ही त्या वेने लक्षात ठेवू शकता. पण मला वाटतं की हे विसरणार नाही तुम्ही. ठीक आहे, कन्फ्यूज होणार नाही कधीच. मग कोणते कोणते लोकेशन, गडचिरोली, त्यानंतर गोंदिया, त्यानंतर चंद्रपूर, त्यानंतर भंडारा आणि नागपूर. ठीक आहे, एक उलटा जर का एन लक्षात ठेवला आपण त्याच्यामधून लक्षात राहील. पण तेच जर का कोकणामध्ये विचारलं कोणत्या ठिकाणी असणार आहे तर सिंपल एक सरळ एल लक्षात ठेवा. कोणते कोणते लोकेशन असणार आहे याच्या ठिकाणी, पहिला रायगड, दुसरा रत्नागिरी त्याच्याच खाली, त्यानंतर तिसरा सिंधुदुर्ग सर्वात खाली आणि मग सिंधुदुर्ग पासून जेव्हा तुम्ही सरळ जाता तेव्हा तुम्हाला कोल्हापूर एक लोकेशन पाहायला भेटतं. बरोबर आहे, आपल्या महाराष्ट्राच्या मॅपमध्ये जर का पाहिलं तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि इकडे जर का पाहिलं तर गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर. एवढ्या लोकेशनवर तुम्हाला काय सापडतो तर लोहखनिज सापडतो म्हणजे. ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकतो आपण. चला पहा मग पुढे चालायचं का आपण. इथपर्यंत आपण येतो. मेनली कशासाठी वापरला जातो तर लोहपोलाद उद्योगासाठी आपण वापरतो लोहखनिजाला. ठीक आहे, पुढे जातो आपण आणि पुढे महाराष्ट्रामध्ये असणारे इतर खनिज मिसलेनियस त्याला तुम्ही म्हणणार. सगळ्यात पहिला बोलूया आपण ते म्हणजे बॉक्साईटच्या बद्दल. आता बॉक्साईट जो आहे महाराष्ट्रामध्ये जर का पाहाल तर जवळपास 21% उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. भारताच्या कंपॅरिझनमध्ये महाराष्ट्रात किती पर्सेंट तर 21% उत्पादन म्हणता तुम्ही. कशामध्ये वापरलं जाईल रे तर विजेच्या तारा जेव्हा तयार करतात, हे जे इलेक्ट्रिक ज्या तारा आपण तयार करतो त्या इलेक्ट्रिक तारा तयार करताना किंवा विमानांचे जे छोटे पार्ट्स आपण बनवतो, ठीक आहे, वेगवेगळे भाग जेव्हा आपण बनवतो तेव्हा काय वापरला जातो तर बॉक्साईट वापरला जातो. आता याला घेऊन एक फक्त पॉईंट तुम्ही असं लक्षात ठेवा, जो पॉईंट तुम्ही इथं लोहखनिजमध्ये लक्षात ठेवला, ठीक आहे, जो इथे एल शेप जो आहे आपण, ठीक आहे, पहा जो एल शेप तुम्ही इथे लक्षात ठेवला तो ॲज इट इज जो एल शेप आहे हा ॲज इट इज एल शेप जो आहे तो तुम्हाला इथे बॉक्साईटमध्ये लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, कुठे लक्षात ठेवायचं आहे इथे बॉक्साईटमध्ये. तेच 4 लोकेशन तिथे रिपीट होतात म्हणजे. ठीक आहे, तोच एल शेप फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पहा कोणते कोणते लोकेशन येणार त्याच्यामध्ये. पहिलं रायगड, दुसरं रत्नागिरी, तिसरं सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर. ठीक आहे, पावर तुमचे एफर्ट्स कमी होतात की नाही तर त्याच्यासाठी वेगळं लक्षात ठेवा, याच्यासाठी वेगळं लक्षात ठेवा किंवा त्याच्यासाठी तुम्हाला ते वेगळं पाठांतर याच्यासाठी. ठीक आहे, पहिला पॉईंट फक्त लक्षात ठेवला आपण दगडी कोळशाचा सिमिलर म्हणजे एक साधं होतं. नागपूर होतं, त्याच्यामध्ये चंद्रपूर होता, यवतमाळ होता. ठीक आहे, दुसरा जो पॉईंट आला होता लोहखनिजाचा त्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला उलटा एन सिंपल एल. जो एल आपण शेप तयार केला तो ॲज इट इज बॉक्साईटमध्ये रिपीट केला तुम्ही. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर. पुढे आपण येतो मॅग्नीजमध्ये. आता मॅग्नीज जो आहे मॅग्नीजचा जर का पाहाल तर महाराष्ट्रामध्ये किती पर्सेंट साठा पाहायला भेटेल रे जवळपास 40% साठे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्यातही कुठे वापरला जातो तर पोलाद निर्मितीमध्ये, त्याच्यासोबत रंग उद्योगामध्ये काय वापरलं जाईल तर मॅग्नेट वापरलं जाईल. मॅग्नीजला मंगल खनिज सुद्धा म्हटलं जातं म्हणजे का. पुढे पाहूया की लोकेशन लक्षात ठेवताना आता मॅग्नीजमध्ये तुम्ही कनेक्ट करू शकले नाही त्याला, कारण की 2 लोकेशन जे आहेत ते जवळचे आहेत आणि एक लोकेशन बऱ्यापैकी दूरचं आहे. ठीक आहे, आणि याच्यावर प्रश्न आहे बरं का मॅग्नीजला, हेच लोकेशनला घेऊन प्रश्न आहे म्हणजे कोणते कोणते 2 लोकेशन जवळचे कोणते कोणते. एक नागपूर लोकेशन आहे, दुसरं भंडारा एक लोकेशन आहे आणि एक लोकेशन की जे जवळ नाही आहे ते कोणतं आहे तर सिंधुदुर्ग. ठीक आहे, म्हणून मी एक ट्रायंगल ड्रॉ केला आणि बस जॉईन करून दिले की बाबा 2 जवळचे आहेत, एक दूरचं आहे. नागपूर, भंडारा आणि सिंधुदुर्ग त्याच्यामध्ये. ठीक आहे, मॅग्नीजवरून आपण लक्षात ठेवणार. त्यानंतर पुढे आपण येतो चुनखडी. याच्यावर प्रश्न आपण पाहतो किंवा महाराष्ट्रामध्ये त्याचं जर का तुम्ही उत्पादन पाहणार महाराष्ट्रामध्ये साठा जर का पाहिला तर महाराष्ट्रामध्ये साठा जवळपास 9%. साठा बऱ्यापैकी आहे पण उत्पादन खूप कमी होतं. किती पर्सेंट रे फक्त 2% आणि त्याच्यातही मॅक्सिमम आपण पाहतो की चुनखडी कोणत्या ठिकाणी पाहायला भेटते तुम्हाला तर यवतमाळ जिल्हा आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करतो म्हणजे. ठीक आहे, पहा कोणत्या कोणत्या ठिकाणी तर सिमेंट उद्योगामध्ये मॅक्सिमम सिमेंट उद्योगामध्ये वापरतो आपण कोणता चुनखडीला. त्यानंतर कापड उद्योग जर का असेल, कागद उद्योग जर का असेल याच्यामध्ये सुद्धा चुनखडी वापरली जाते. लोकेशन कसे लक्षात ठेवणार तर एक उलटा टी लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, उलटा टी आकाराचा लक्षात ठेवायचा. लोकेशन
लोकेशन पहा कोणते कोणते त्याच्यामध्ये कनेक्ट करा. पहिला गडचिरोली, दुसरा चंद्रपूर, तिसरा यवतमाळ आणि चौथं जे लोकेशन आहे वरच्या अपेक्षेला त्याच्या नागपूर लोकेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर. ठीक आहे, हे 4 लोकेशन तुम्ही लक्षात ठेवा. कशाच्या केसमध्ये? चुनखडीच्या. पहा आणखी समोर जाऊयात आपण. हे सर्व होऊ द्या, मी एकदा परत तुम्हाला वाटलं तर रिवाईज करून देईल. म्हणजे पहा पहिला आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट येतो त्याच्यामध्ये क्रोमाइट. आता पहा क्रोमाइटच्या केसमध्ये काय लक्षात ठेवायचं रे, क्रोमाइटचे लोकेशन आणि मॅग्नीजचे लोकेशन हे एकदम सेम टू सेम आहेत बिलकुल, त्याच्यामध्ये काहीच चेंज नाही आहे म्हणजे. ठीक आहे, क्रोमाइटमध्ये आणि मॅग्नीजमध्ये. म्हणून हा जो ट्रायक आहे हा ॲज इट इज तुम्हाला इथे रिपीट करायचा आहे. ठीक आहे, हा जो ट्रायंगल आहे हा ॲज इट इज इथे रिपीट करायचा आहे आपल्याला. पहा क्रोमाइटबद्दल बोलू. महाराष्ट्रामध्ये साठा विचारला तर फक्त 10% साठा सांगा. ठीक आहे, 10% आपल्या महाराष्ट्रामध्ये साठा असणार आहे. पुढे कशामध्ये नेमका वापरला जातो तर ते किमती खडे असतात. ठीक आहे, किमती खड्यांवर जे प्रक्रिया करणारे उद्योग आहेत त्याच्यामध्ये वापरला जातं. हा जो क्रोमाइट आहे या क्रोमाइट पासून आपल्याला काय मिळतं तर क्रोमियम मिळत असतं. ठीक आहे, आणि ते क्रोमियम कुठे वापरतात तर या किमती खडे म्हणजे जे आपले महाग जे खडे वगैरे असतात. ठीक आहे, त्यांच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग त्याच्यामध्ये वापरले जातात. लोकेशन कोणते कोणते पहा, ॲज इट इज लोकेशन रिपीट केले. पहिलं नागपूर, त्याच्या जवळचा भंडारा आणि तिसरं लोकेशन सिंधुदुर्ग तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला भेटतात. नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग. कशाच्या केसमध्ये? क्रोमाइटच्या केसमध्ये. नेक्स्ट येऊया डोलोमाइट. हा जो डोलोमाइट आहे हा एक तर गुलाबी रंगाचा असतो किंवा रंगहीन असतो रे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं याच्या केसमध्ये. आपली जी जिंदगी आहे ती या डोलोमाइट सारखी आहे म्हणजे. ठीक आहे, किंवा एक तर गुलाबी चालते किंवा मग रंगहीन चालते डोलोमाइट. दुसरा म्हणजे त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट, साठा किती % तर 1% साठा. क्रोमाइट जर का विचारलं तर 10%. ठीक आहे, डोलोमाइट जर का विचारलं तर 1%. ठीक आहे, पुढे आपण पाहतो कोणत्या कोणत्या उद्योगामध्ये लोहपोलाद निर्मितीमध्ये त्यानंतर खत करण्यामध्ये मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त जो वापर होतो याचा कशाचा डोलोमाइटचा तो लोहपोलाद उद्योगामध्ये जवळपास 90% वापर जो आहे तो एकट्या लोहपोलाद उद्योगात होणार. राहिलेला जो 10% वापर तुम्हाला पाहायला भेटते तो कुठे तर या खत निर्मितीमध्ये होणार मग. ठीक आहे, आता याच्यामध्ये हे जे जिल्हे आहेत ते मी कनेक्ट करू शकलो नाही. तुमच्याकडे जर काही एखादी ट्रिक असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगाल मला डोलोमाइटला घेऊन. कोणते कोणते 3 जिल्हे? नागपूर, त्यानंतर यवतमाळ जिल्हा आहे त्याच्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्हा आहे. ठीक आहे, हे 3 जिल्हे. आता याच्यामध्ये नागपूर, यवतमाळ आणि रत्नागिरी हे 3 सिंपल लक्षात ठेवायचे. दगडी कोळशामध्ये एक फक्त लक्षात ठेवायला लावलं तुम्हाला आणि डोलोमाइटमध्ये एक फक्त लक्षात ठेवायला लावलं तुम्हाला. ठीक आहे, बाकीचे सगळे कनेक्ट केलेले जातात. आपण पुढे आपण येतो कायनाइटमध्ये. कायनाइट जो आहे हा जर का पाहिला तर महाराष्ट्रामध्ये उत्पादन किती % रे? फक्त 15% उत्पादन. पुढे आपण पाहतो की हिऱ्यांना पैलू पाडणारे जे उद्योग असतात म्हणजे हिऱ्यांना चकाकी यावी यासाठी हिऱ्यांना पैलू पाडतो आपण बरोबर, त्यांना शेप देतो बरोबर, याला आपण काय म्हणतो पैलू पाडणं म्हणजे. ठीक आहे, त्याच्यासाठी त्या उद्योगामध्ये काय वापरला जातो तर हा कायनाइट वापरला जात असतो. आता त्याच्यातही आपण पाहतो की बाबा कोणते लोकेशनला म्हणजे आढळणार जवळजवळचे म्हणजे बहीण भाऊ असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, एकमेकांच्या बाजूला असतात नेहमी. कोणते कोणते? एक भंडारा आणि दुसरा गोंदिया. हे 2 जे जिल्हे आहेत या ठिकाणी तुम्हाला काय आढळणार तर कायनाइट आढळणार आहे म्हणजे आपल्याला. ठीक आहे, अशा प्रकारे खनिज संपत्ती आपल्या महाराष्ट्राची ही जी स्लाइड आहे याला क्विकमध्ये एकदा ओव्हरलुक करूयात आपण. पहिलं काय बोललो रे तुम्हाला बॉक्साईट. बॉक्साईट जर का म्हटलं तर 21% उत्पादन सांगा. एक L आकाराचा शेप सांगा. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर. दुसरा मॅग्नीज. मॅग्नीजच्या केसमध्ये 40% साठा सांगा फक्त. एक ट्रायंगल लक्षात ठेवायचा आहे. नागपूर आहे त्याच्यामध्ये, भंडारा आहे आणि सिंधुदुर्ग आहे. पुढे आपण आलो होतो चुनखडी. चुनखडीच्या केसमध्ये महाराष्ट्रामध्ये साठा 9%, उत्पादन 2%. एक उलटा टी, चुनखडी उलटा टी. ठीक आहे, कॉमन म्हणजे रायमिंग वर्ड सापडतील तुम्हाला. कोणते कोणते लोकेशन? गडचिरोली त्याच्यामध्ये, त्याच्याच बाजूला असणारा त्याच्यामध्ये गडचिरोली आहे. दुसरा तुम्हाला चंद्रपूर पाहायला भेटतो, यवतमाळ पाहायला भेटतो आणि नागपूर लोकेशन एक पाहायला भेटतं याला घेऊन. ठीक आहे, चुनखडी. पुढे आपण येतो क्रोमाइट. क्रोमाइट जर का पाहाल तर महाराष्ट्रामध्ये 10% साठा. क्रोमाइटचा जो ट्रायंगल आहे तो सेम टू सेम तुम्हाला कशामध्ये पाहायला भेटेल? मॅग्नीजमध्ये. नागपूर आहे त्याच्यामध्ये, भंडारा आहे आणि आपला एक सिंधुदुर्ग आहे. ठीक आहे, हे 3 लोकेशन. पुढे डोलोमाइट. डोलोमाइटचा जर का पाहिला इथं 10%, पण डोलोमाइटच्या केसमध्ये 1%. ठीक आहे, आणि 3च लोकेशन होते की जे तुम्हाला सांगायच्या कमेंटमध्ये जर का ट्रिक असली तर नागपूर, यवतमाळ आणि रत्नागिरी त्यात तुम्ही पाहता. आणि नेक्स्ट येतो आपण कायनाइटमध्ये. कायनाइटमध्ये तुम्ही पाहता की महाराष्ट्रामध्ये उत्पादन किती % रे? जवळपास 15%. ठीक आहे, हिऱ्यांना पैलू पाडणारे उद्योग आणि आपण बोललो त्याच्यामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्हा तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, जर का हे तुम्हाला आवडलं असेल, ठीक आहे, जर का हे आवडलं असेल तुम्हाला की सर हे कनेक्ट वगैरे केलेले किंवा हे अशा ज्या ट्रिक्स आहेत समजा तर मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगाल. ठीक आहे, चला पहा मग पुढे जाऊयात आपण. ठीक आहे, महाराष्ट्राच्या हवामानावरती येऊया. आता याच्यामध्ये कोणते पॉईंट्स राहतात आपला जो खनिज संपत्तीमध्ये तर ते ऊर्जाचे हे जे केंद्र आहेत म्हणजे ज्याला औष्णिक विद्युत केंद्र वगैरे म्हणता तुम्ही, ते फक्त एकदा तुम्ही ओव्हरलुक करून घ्या. तसे तर क्वेश्चन आपण पाहूयातच पण ते एकदा तुम्ही ओव्हरलुक करून घ्या. म्हणजे पुढे जाऊयात आपण. आणि महाराष्ट्राचं हवामान बोलत असताना काही बेसिक्स ज्या संकल्पना आहेत, आता याच्याबद्दल डिस्क्रिप्शन नाही लिहिलेलं आहे मी, ओरली समजावून सांगतो तुम्हाला. तुमच्या नोट्स तुमच्याकडे असू द्या किंवा जे काही टेक्स्टबुक तुम्ही रेफर करत असणार. ठीक आहे, ओरली समजावून सांगतो. सगळ्यात पहिली जी संकल्पना आपण पाहतो हवामान शिकताना ती म्हणजे लॅप्स रेट, ज्याला तुम्ही लोप दर सुद्धा म्हणता.
ठीक आहे. लॅप्सरेटच्या केसमध्ये आपण काय पाहतो की जसं जसं आपण वर जातो सरफेसपासून म्हणजे पृष्ठभागापासून, हा जर का तुमचा पृष्ठभाग असेल, ठीक आहे, पृष्ठभागापासून जसं जसं आपण वर जातो तसं तसं टेम्परेचर जे आहे रे, ठीक आहे, तापमान जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घट होताना दिसून येते. ठीक आहे. जसं जसं सपाटीपासून म्हणजे आपल्या सरफेसपासून वर जावं तसं जसं तापमान घसरतं. यालाच काय म्हटलं जातं तर लॅप्सरेट म्हटलं जातं. बरोबर आहे. ॲक्च्युअलमध्ये जर का पाहिलं आपण 165 मीटर जेव्हा आपण वर जातो, ठीक आहे, 165 मीटर जेव्हा तुम्ही वर जाता तेव्हा 1 डिग्री सेल्सिअसमध्ये काय होते, घट होते. यालाच काय म्हटलं जातं तर लॅप्सरेट म्हटलं जातं. पहिली संकल्पना. दुसरी आर्द्रता. आर्द्रता म्हणजे काय की हवेमध्ये असणारं जे बाष्पाचे प्रमाण आहे त्याला आपण काय म्हणतो, आर्द्रता असं म्हणतो. त्याच्यामध्ये आणखी 2 प्रकार पडतात रे. कोणते कोणते? एक सापेक्ष आर्द्रता, एक निरपेक्ष आर्द्रता. आता पहा, तुम्ही जेव्हा इकॉनॉमिक्स शिकता त्याच्यामध्ये सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य वगैरे शिकतो आपण. ठीक आहे. निरपेक्ष जर का म्हटलं तर त्याच्यामध्ये कंपॅरिझन करतो आपण. ठीक आहे. नाही, निरपेक्षमध्ये आपण गरजा कन्सिडर करत असतो. सापेक्ष म्हणजे काय की ज्याच्यामध्ये तुम्ही कंपॅरिझन करता. सापेक्ष आर्द्रता, आता याच्यामध्ये आपण पाहतो की बाबा मॅक्सिमम त्याच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे वर्सेस सध्या त्याच्यामध्ये किती प्रेझेंट आहे बाष्पाचं प्रमाण, याचं जेव्हा तुम्ही गुणोत्तर घेता तेव्हा त्याला तुम्ही काय म्हणता, सापेक्ष आर्द्रता मानत असता. म्हणजे याच्याच अपोजिट निरपेक्षच्या केसमध्ये आपण काय बोलतो, निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय की जेव्हा म्हणजे हवेमध्ये सध्या किती प्रेझेंट आहे, बाष्पाची क्षमता किती आहे त्याच्यामध्ये, त्याला तुम्ही डायरेक्टली निरपेक्ष आर्द्रता म्हणता. कंपॅरिझन कशामध्ये करायचं तर सापेक्षमध्ये करायचं, निरपेक्षमध्ये नाही करायचं. ठीक आहे. पहा, हे झालं आर्द्रता म्हणजे याच्यामध्ये असणारं बाष्पाचं प्रमाण. ते सापेक्ष निरपेक्ष जर का कळालं असेल तुम्हाला तर फक्त आर्द्रता म्हणजे काय एवढं एक पॉईंट फक्त लक्षात ठेवा त्याच्यामध्ये, कारण की याच्यासोबत संबंध आहे आपला. ठीक आहे. आर्द्रतेच्या बद्दलच बोलायचं म्हणजे आपल्याला. ठीक आहे. पहा, पुढे जाऊया. याच्यामध्ये आर्द्रता म्हणजे काय तर बाष्पाचं प्रमाण असणार आहे. पुढे तापमान कक्षा. हा एक कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे की तापमान कक्षा कशाला म्हणतो आपण, मॅक्सिमम टेम्परेचर आणि मिनिमम टेम्परेचर यांच्यातला जो गॅप असतो म्हणजे कमाल तापमान आणि किमान तापमान यांच्यातली वजाबाकी किंवा यांच्यातला फरक म्हणजे त्याला आपण काय म्हणतो रे तर तापमान कक्षा असं म्हणतो. आता तापमान कक्षामध्ये जर का पाहिलं तर 2 आणखी आपण पॉईंट्स पाहतो. एक दैनिक तापमान कक्षा, वार्षिक तापमान कक्षा. दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय की संपूर्ण 24 तासाचा जो आपला दिवस होता त्याच्यामध्ये मॅक्सिमम टेम्परेचर किती रीच झालं वर्सेस मिनिमम टेम्परेचर किती रीच झालं यांच्यातला जेव्हा तुम्ही डिफरन्स घ्याल म्हणजे त्याला तुम्ही म्हणणार की दिवसभरामध्ये बाबा सर्वाधिक तापमान किती पोहोचलं आणि सर्वात कमी तापमान किती पोहोचलं यांच्यातली वजाबाकी म्हणजेच काय तर त्याला दैनिक तापमान कक्षा म्हणून. सेम वार्षिक तापमान कक्षा म्हणजे काय की वर्षभरामध्ये संपूर्ण वर्षामध्ये 365 दिवसामध्ये मॅक्सिमम टेम्परेचर किती होतं वर्सेस मिनिमम टेम्परेचर किती होतं यांच्यातली वजाबाकी, त्याला तुम्ही म्हणणार वार्षिक तापमान कक्षा. ठीक आहे. सिंपल टर्मिनॉलॉजी. पुढे आपण येतो हवेचा दाब. आता हवेचा दाब म्हणजे एअर प्रेशर ज्याला तुम्ही म्हणता. बरोबर आहे. बॅरोमीटरच्या माध्यमातून वगैरे मोजतो आपण त्याला. ठीक आहे. हवेचा दाब जो आहे म्हणजे याच्यामध्ये पहा हवेला जे वजन प्राप्त होतं त्याला आपण काय म्हणतो हवेचा दाब असं म्हणतो. आता हवेला वजन प्राप्त कोणत्या गोष्टीमुळे होतं रे, हवेमध्ये असणारे विविध वायू असतात. वायू म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहता की बाबा ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड वगैरे वगैरे. ठीक आहे. हे वायू झाले. त्यानंतर हवेमध्ये धुलीकण आहे, हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण आहे. तर हे घटक काय करतात हवेला वजन प्राप्त करून देतात आणि ते हवेला आलेलं जे वजन आहे ते म्हणजे काय तर हवेचा दाब किंवा एअर प्रेशर ज्याला आपण म्हणतो. पुढे आपण येतो या समविषमच्या कन्सेप्टकडे. समहवामान किंवा विषम हवामान आपण कशाला म्हणतो नेमकं. ठीक आहे. आता लक्षात घ्या तुम्ही, हे थोडंसं समजून सांगण्यासारखं आहे. ठीक आहे. सम विषम आणि पुढे आहे पहा त्याच्यामध्ये दमट आणि कोरडे. ठीक आहे. दमट आणि कोरडे. लक्षात घ्या, सम प्रकारचं हवामान कोणत्या ठिकाणी किंवा सम हवामान आहे किंवा सम आहे असं आपण कधी म्हणतो. उन्हाळा, त्यानंतर हिवाळा आणि तापमान कक्षा या 3 गोष्टीवर ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजी डिपेंड करतात. ह्या 2 नाही, ह्या 2च फक्त, ह्या 2 नाही, ह्या आर्द्रतेवर डिपेंड करतात. ह्या वरच्या 2 सम आणि विषम कशावर डिपेंड करतात तर उन्हाळा, हिवाळा आणि तिथे असलेली तापमान कक्षा. आता ज्या ठिकाणी, आता काळजीपूर्वक ऐका बरं का, ज्या ठिकाणी तुम्हाला उन्हाळा हा सौम्य प्रकारचा दिसेल आणि हिवाळा हाही सौम्य प्रकारचा असेल. ठीक आहे. उन्हाळा, हिवाळा आणि तापमान कक्षा असं लिहितो फक्त. ताक म्हणजे तापमान कक्षा. ज्या ठिकाणी उन्हाळा हा कसा असेल रे सौम्य प्रकारचा, ज्या ठिकाणी हिवाळा हाही सुद्धा सौम्य प्रकारचा असेल. आता उन्हाळा जर का सौम्य आहे आणि हिवाळाही जर का सौम्य आहे याचा अर्थ तिथली तापमान कक्षा जास्त असली पाहिजे की कमी असली पाहिजे. अरे ऑब्व्हियस आहे, कमी असली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तापमान कक्षा तिथली कमी असेल अशा प्रकारचं जिथं हवामान असेल त्याला तुम्ही काय म्हणा तर सम प्रकारचं हवामान म्हणा. ठीक आहे. म्हणजे उन्हाळ्यात तापमान एवढे जास्त हाय जात नाही आणि हिवाळ्यात तापमान एवढंही ड्रॉप होत नाही. ठीक आहे. तर त्या केसमध्ये तापमान कक्षा कमी निघून येते. याला आपण काय म्हणतो तर सम प्रकारचं म्हणतो. त्यानंतर विषम प्रकारचं. विषम म्हणजे काय की जिथं उन्हाळा हा तीव्र प्रकारचा आहे याच्याच विरोधात. ठीक
ठीक आहे. उन्हाळा हा तीव्र तापतो, त्यानंतर हिवाळ्यामध्ये सुद्धा तीव्र थंडी असते बिलकुल एकदम. आता उन्हाळा जर का तीव्र असेल, हिवाळाही तीव्र असेल, म्हणजे तापमान कक्षा कशी असेल तिथली जास्त असली पाहिजे. ठीक आहे. तापमान कक्षा तिथं जास्त असते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो रे, तर विषम प्रकारचं हवामान म्हणतो. ठीक आहे. आणि दमट आणि कोरडे म्हणजे काय, तर हे आर्द्रतेवर डिपेंड करतं. ह्युमिडिटी जे आहे, आर्द्रता, त्याच्यावर डिपेंड करतं. दमट कधी म्हणता तुम्ही, आर्द्रतेचं प्रमाण जर का तिथं जास्त असेल तर त्याला तुम्हाला म्हणजे दमट प्रकारचं हवामान पाहायला भेटतं. आणि कोरड्या प्रकारचं कुठे, की आर्द्रता जिथं कमी आहे तिथं तुम्हाला या प्रकारचं म्हणजे कोरड्या प्रकारचं हवामान पाहायला भेटतं. ठीक आहे. आलं काय लक्षात, सम, विषम, कोरडे आणि दमट म्हणजे पुढे जाऊया आपण याच्यामध्ये. ठीक आहे. ह्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत ह्या आपण पूर्ण पाहिलेल्या आहेत. लॅप्स रेट म्हणजे काय, आर्द्रता म्हणजे काय, त्यानंतर तुम्ही पाहता तापमान कक्षा, हवेचा दाब, समविषम आणि दमट कोरडे. ठीक आहे. चला पुढे जाऊयात आपण. पुढे जो इम्पॉर्टंट पॉईंट होतो त्याच्यामध्ये तो म्हणजे महाराष्ट्रातली हवामान स्थिती. ठीक आहे. आता जे सांगितलं तुम्हाला समविषम दमट त्याच्यानुसार पाहूयात. ठीक आहे. जर का आपण आपला महाराष्ट्र 3 पार्ट्समध्ये डिवाइड करतो, जेव्हाही भूगोल शिकता तुम्ही तेव्हा 3 पार्ट्समध्ये, कोणत्या कोणत्या, एक कोकण, दुसरा घाटमाता, तिसरा महाराष्ट्र पठार. ठीक आहे. जेव्हा कोकणाच्या बद्दल आपण बोलूयात, समजा कोकणामध्ये तुम्ही पाहता की उन्हाळा आणि हिवाळा हे दोन्ही कसे असतात रे, सौम्य प्रकारचे असतात, म्हणून तिथलं हवामान हे कसं सम प्रकारचं तुम्ही म्हणता. त्यानंतर दुसरा पॉईंट, आर्द्रतेचं प्रमाण काय तिथं जास्त आहे, कारण की समुद्र किनारा लागूनच आहे ना, म्हणून तिथल्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण काय पाहता तुम्ही, जास्त पाहता. आर्द्रता जास्त असते. आर्द्रता जर का जास्त आहे तर हवामान कसं असणार आहे, दमट प्रकारचं असणार आहे. ठीक आहे. म्हणून तुम्ही म्हणता सम, दमट आणि आर्द्रता जास्त. तेच जर का घाटमाथ्याच्या जवळ तुम्ही आले, ठीक आहे, म्हणजे सह्याद्रीचा जो उंचवट भाग आहे आपला एकदम घाटमाथ्याचा, तिथं जर का आलो तिथं सुद्धा सेम सम प्रकारचं हवामान पाहता तुम्ही. त्यानंतर दमट प्रकारचं आपण त्याला म्हणतो, कारण की समुद्र किनाऱ्याच्या पासून 30-40 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला हार्डली आपला घाटमाथा पाहायला भेटणार. ठीक आहे. म्हणून दमट प्रकारचा. आर्द्रता काय असणार आहे, जास्त. सम कधी म्हटलं आपण, जेव्हा उन्हाळा आणि हिवाळा हे दोन्ही तिथं काय असले पाहिजे, सौम्य असले पाहिजे. चला घाटमाथा क्लिअर आहे. पण जेव्हा आपण महाराष्ट्र पठाराच्या बद्दल बोलतो तर महाराष्ट्र पठाराच्या केसमध्ये आपल्याला लक्षात येतं, नागपूर जो रिजन आहे, नागपूरला तुम्ही कन्सिडर करा. नागपूरमधली थंडी ही कडाक्याची थंडी असते आणि नागपूरचा जो उन्हाळा आहे तो एकदम भयंकर कडाक्याचा असतो. म्हणजे म्हणून आपण काय म्हणतो की उन्हाळा तीव्र, हिवाळाही तीव्र, म्हणून विषम प्रकारचं. आणि आर्द्रता काय असते, कमी तुम्हाला पाहायला भेटेल, कारण की समुद्र किनाऱ्यापासून दूर आहे, सोबत मोठ्या मोठ्या ज्या नद्या आहेत त्यांचा थोडासा अभाव तुम्हाला पाहायला भेटतो. म्हणून आर्द्रता कमी. आणि आर्द्रता जेव्हा कमी असते तेव्हा कोणत्या प्रकारचं रे, तर कोरड्या प्रकारचं हवामान असणार आहे. म्हणजे ते कोणत्या रिजनमध्ये, महाराष्ट्र पठाराच्या रिजनमध्ये, खास करून पूर्व विदर्भामध्ये जास्तीत जास्त म्हणजे. ठीक आहे. क्लिअर आहे तुम्हाला महाराष्ट्राची हवामान स्थिती. चला मग पुढे जाऊयात आपण, कारण की याच्यावर क्वेश्चन आहेत बरं का, आपल्याला याच्यावर प्रश्न आहेत. आणि आणखी या हवामान टॉपिकमध्ये आता रिसेंटली तर आयोगाने प्रश्न विचारणं बंद केलेलं आहे त्याच्यावरती, पण आतापर्यंत जे विचारलं समजा त्या संकल्पना, ही हवामान स्थिती, आणि लास्टमध्ये इम्पॉर्टंट तो म्हणजे महाराष्ट्राचं पर्जन्य वितरण. आता ही जी डायग्राम आहे ही मला वाटते 6th का 7th स्टँडर्डचं जे आपलं पुस्तक आहे, पाठ्यपुस्तक याचं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आपलं शालेय जे पुस्तक आहे, ठीक आहे, त्याच्यामधून ती डायग्राम घेतलेली आहे म्हणजे. ठीक आहे. पुढे जाऊया मग, याच्यात पाहूयात आपण तेव्हा महाराष्ट्रातलं पर्जन्य वितरण कशा प्रकारे. इकडे आहे आपल्याकडे अरबी समुद्र. ठीक आहे. डायग्राम सगळ्यांना क्लिअर दिसत असावी. अरबी समुद्रावरून जसं जसं आपण येतो बाष्पयुक्त ढग तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला भेटतात. ठीक आहे. मग हे जे बाष्पयुक्त ढग आहे यांच्या उंचीमध्ये वाढ होते, म्हणून बाष्पधारण क्षमता जी आहे ते कमी तुम्हाला पाहायला भेटते. बाष्पधारण क्षमता बद्दल बोलतोय बरं का, बाष्पाचं प्रमाण त्यांच्यामध्ये भरपूर आहे सध्या. मग आपण पुढे पाहतो की उंचीमध्ये घट होते तर बाष्पधारण शक्तीमध्ये वाढ होते. म्हणजे जसे जसे आणखी पुढे येतात तेव्हा कमी बाष्पयुक्त ढग असतात आणि लास्टमध्ये त्यांना बाष्पधारण क्षमता कमी असते, तापमान कमी असते त्यांच्यामध्ये. ठीक आहे. आता पहा तो पॉईंट तुम्ही कन्सिडर करू नका, पण त्याच्यापासून महाराष्ट्रामध्ये पर्जन्य किती पडतं, ठीक आहे, हा पॉईंट आपला इम्पॉर्टंट आहे. कारण की प्रत्येक लोकेशन तुम्ही लक्षात तर नाही ना ठेवू शकत, पण त्या रिजनमध्ये पर्जन्य किती पडतं हा पॉईंट आपण लक्षात ठेवू शकतो इझिली. जसं की कोकण रिजन जर का पाहिला तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की 200 ते 250 सेंटीमीटर पर्यंत किंवा 300 सेंटीमीटर पर्यंत वगैरे तुम्हाला पर्जन्य पडताना असेल. कोकणाचा भाग जर का आपण बोललो, तेच जसं आपण घाटमाथ्यावर येतो म्हणजे सह्याद्रीचा पश्चिम उतार किंवा घाटमाथ्याचा जेव्हा तुम्ही भाग बघता तेव्हा त्याच्यामध्ये पाहतो आपण की जवळपास 800 सेंटीमीटर हे पर्जन्य जातं. म्हणजे ठीक आहे, 200 म्हणजे 250 सेंटीमीटर पासून तर 800 सेंटीमीटर पर्यंत हे पर्जन्य पोहोचू शकतं किंवा 8000 मिमी असं तुम्ही म्हणू शकता त्याला. जसा इकडचा भाग येतो म्हणजे पूर्वेकडचा भाग येतो, ज्याला अवर्षणग्रस्त भाग म्हणता तुम्ही किंवा पर्जन्य छायाचा भाग म्हणता. महाराष्ट्राचा एकूण म्हणजे 20% जो भाग आहे तो तुम्हाला अवर्षणग्रस्त भागामध्ये गेलेला दिसून येतो. ठीक आहे. का बरं, कारण की या भागाला ढग अडवले जातात आणि इकडे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो या इकडच्या भागाला जर का आपण पाहिलं तर. ठीक आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्याचा बाजूचा जर का भाग पाहिला तर, आणि त्यामुळे इकडे अवर्षणग्रस्त भाग तयार होतो. त्या अवर्षणग्रस्त भागामध्ये आपण पाहतो की जवळपास 50 ते 75 सेंटीमीटर फक्त एवढंच पर्जन्य आपल्याला दिसून येईल. म्हणजे ठीक आहे, जसे हे ढग समोर येतात तसे तशी बाष्पामध्ये तुम्हाला काय दिसून येते, वाढ तुम्हाला दिसून येते. म्हणून इकडे जो पर्जन्य पडतो, आता महाराष्ट्र पठाराला सुद्धा तुम्ही 2 पार्ट्समध्ये डिवाइड करा. ठीक आहे. पश्चिमेकडचं जे महाराष्ट्र पठार आहे, पश्चिमेकडचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की 100 सेंटीमीटरच्या जवळपास पर्जन्य येतं. पण जसे हे ढग एकदम पूर्व विदर्भाकडे येतात, ठीक आहे, पूर्व विदर्भाच्या इकडे जेव्हा हे पोहोचतात तेव्हा बाष्पशक्तीमध्ये काय झाली असते,
तेव्हा बाष्पधारण क्षमता जी आहे ते वाढलेली असते त्यांची, ठीक आहे, बाष्पाचं प्रमाण वाढलेलं असतं, म्हणून पर्जन्य जे आपण पाहतो ते 100 ते 150 सेंटीमीटर म्हणजे पडताना पाहतो, ठीक आहे. जसं आपण विदर्भामध्ये पोहोचतो किंवा पूर्व विदर्भामध्ये पोहोचतो, ठीक आहे. कोकणामध्ये किती तर 200 ते 250, घाटमाथ्यामध्ये किती तर 800 सेंटीमीटरपर्यंत, अवर्षणग्रस्त भागामध्ये किती तर 50 ते 75 आपण बोलतो. थोडासा पश्चिमेकडचा जो महाराष्ट्र पठार आहे त्याच्यामध्ये जर का बोललो तर 100 सेंटीमीटरपर्यंत, आणि पूर्व विदर्भामध्ये आपण पाहतो जवळपास 150 ते 200 सेंटीमीटरपर्यंत किंवा 100 ते 150 सेंटीमीटरपर्यंत तुम्ही म्हणू शकता, ठीक आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत? चला मग पुढे जाऊयात आपण. आता पहा, हे जे पॉईंट्स आपण बोललो या पॉईंट्सवरती आपण आता PYQs पाहूयात, म्हणजे की ठीक आहे क्वेश्चन कोणते कोणते आले होते, म्हणजे ठीक आहे हे क्विक रिव्हिजन होती तुमची. पहा, जसं की जलविद्युत केंद्र आणि जिल्हा याच्यामध्ये विचारलेलं आहे, ठीक आहे. भीरा नावाचं तुम्ही पाहिलेलं आहे. त्यानंतर भंडारदरा एक आपण पाहतो, उजनी नावाचं धरण आपण पाहतो, उजनी जे सोलापूरला तुम्ही पाहता मेनली, ठीक आहे. म्हणजे वन ऑफ द मोठं धरण आहे आपल्या महाराष्ट्रातलं, जवळपास 117 TMC कॅपॅसिटी तुम्हाला पाहायला भेटते, ठीक आहे. डी मध्ये ऑप्शन नंबर 3 आलं असतं सोलापूर. डी मध्ये 3 चेक करा एकदा कोणत्या ठिकाणी आहे तुमच्याकडे, ठीक आहे. डी मध्ये 3 2 ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. त्यानंतर भीरा जर का म्हटलं तर रायगडमध्ये आपण पाहतो. ए मध्ये ऑप्शन नंबर 2 आलं असतं, ए मध्ये ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी आहे, आणि या ठिकाणी पहा 3 ठिकाणी आहे, म्हणजे 1 2 3 मध्ये सुद्धा आहे. आणखी सॉल्व्ह करायला लागेल. भंडारदरा अहमदनगरला कनेक्ट करतो आपण, सी मध्ये 1 आलं पाहिजे तुमच्याकडे, सी मध्ये 1 या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन नंबर जे आहे आपलं ऑप्शन नंबर 2 काय झालं असतं, करेक्ट झालं असतं. एकदा परत चेक करूया, ठीक आहे, एकदा परत चेक करूयात, पहा बरोबर आहेत की नाही चेक करूया. ऑप्शन नंबर 2 जर का आपण घेतलं तर ए मध्ये ऑप्शन नंबर 2 आला पाहिजे, भीरामध्ये रायगड अगदी बरोबर आहे. त्यानंतर बी मध्ये ऑप्शन 4 आला पाहिजे, वीरमध्ये पुणे बरोबर आहे. त्यानंतर सी मध्ये 1 आलं पाहिजे, भंडारदरामध्ये अहिल्यादेवीनगर अहमदनगर बरोबर आहे, उजनीमध्ये सोलापूर बरोबर आलं असतं, डी मध्ये 3 बरोबर आलं असतं. ऑप्शन नंबर 2 काय याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे आपलं. चला पुढे जाऊयात आपण. पहा मग पुढचा क्वेश्चन काय तुमच्याकडे, खालीलपैकी कोणते लोह हे सर्वोत्तम दर्जाचे आहे. आता तसं जर का पाहिलं तर याचं आन्सर काढता आलं असतं, पण आयोगाने हा प्रश्न काय केलेला आहे, रद्द केलेला आहे, ठीक आहे. हा क्वेश्चन रद्द आहे बरं का. आता पहा, खालीलपैकी कोणते लोह खनिज हे सर्वोत्तम दर्जाचे आहे. सर्वोत्तम दर्जाचे याचा अर्थ काय रे, की लोहाचं प्रमाण त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, जास्त असलं पाहिजे. आणि आपण आताच पाहिलं मॅग्नेटाइट प्रकारचा जो आहे त्याच्यामध्ये 72% लोहाचं प्रमाण असतं, म्हणजे ऑप्शन नंबर 3 काय झालं असतं याच्यामध्ये करेक्ट आन्सर झालं असतं, पण हा क्वेश्चन काय करण्यात आलेला आहे, रद्द करण्यात आलेला आहे. चला मग पुढे जाऊयात आपण. पहा मग पुढच्या प्रकाराकडे, पुढच्या क्वेश्चनकडे परत काय दिलेलं आहे, औष्णिक विद्युत केंद्र दिलेले आहेत आणि जिल्ह्यांची नावं दिलेली आहे. चोला आहे, त्याच्यामध्ये तुर्भे आहे, फेकरी आहे, पारस आहे. हे 2 तर तुम्हाला माहिती आहे 100%. पारस जे म्हटलं अकोला या जिल्ह्यामध्ये पाहतो आपण, ठीक आहे. डी मध्ये ऑप्शन नंबर 2 पाहिजे होतं, डी मध्ये 2 या ठिकाणी फक्त इथे आहे एक, ठीक आहे. 1 आणि 3 मध्ये कॉम्पिटिशन आहे. त्यानंतर फेकरी आपल्याला माहिती आहे भुसावळमध्ये आहे, क 4 मध्ये आलं असतं, क जे आहे 4 मध्ये याच ठिकाणी ऑप्शन नंबर 3 काय झालं असतं, करेक्ट आन्सर झालं असतं. दॅट इज चोला जे आहे ते ठाणेला कनेक्ट झालं असतं, आणि तुर्भे हे मुंबई उपनगरमध्ये आपण पाहतो, ठीक आहे. मुंबईच्या पुढे मुंबई उपनगर, ठीक आहे. राहील लक्षात इथपर्यंत, म्हणून म्हटलं तुम्हाला की हे एकदा तुम्ही तुमच्या बाजूने सुद्धा रीड करून घ्या औष्णिक विद्युत केंद्रांची जे नाव आहेत. पहा पुढे आपण जातो हवामानामध्ये. पहा की बाबा GT त्रिवार्ता, ठीक आहे, यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यामध्ये कोणत्या प्रकारचे. आता त्रिवार्थाच्या बद्दल आपण बोललो नाही, ठीक आहे. एक शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला की त्यांनी आपल्या महाराष्ट्राचे 3 पार्ट्समध्ये हे केलं होतं, डिवाइड केलं होतं महाराष्ट्राला, ठीक आहे. इथे लिहितो पहा AM BS AW भूगोल डिकोडेडचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये बोललेलो आहे मी, हा पॉईंट परत एकदा रिपीट करतो. आता इथे जो ए जो आहे ना, एचा मिनिंग काय होतं रे, ट्रॉपिकल. ट्रॉपिकल म्हणजे तुम्ही उष्णकटिबंधीय म्हणा. 2 ठिकाणी ए पाहायला भेटेल तुम्हाला. इथे एकदा ए लिहिलेला आहे, इथे एकदा ए लिहिलेला आहे. ए म्हणजे काय तर ट्रॉपिकल, ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंधीय. आणि एम जो स्टँड होतो इथे, त्याच्यानंतरचा जो एम आहे तो तिथला हवामान डिसाईड करतो बरं का. म्हणजे एम जो स्टँड होतो इथे तो होतो मॉन्सूनसाठी, इथे जो एस स्टँड होतो तो होतो स्टेपीसाठी, आणि इथे जो डब्ल्यू स्टँड होतो तसा जर का पाहिलं जातो तर ड्राय विंटरचा मिनिंग आहे तिथे, ठीक आहे. तिथे जो डब्ल्यू आहे त्याचा मिनिंग होतो ड्राय विंटर, पण आपण तिथं कन्सिडर काय करतो तो सॅवाना, ठीक आहे. आपण काय कन्सिडर करतो सॅवाना, मॉन्सून, स्टेपी आणि सॅवाना प्रकारचं. आता मॉन्सून म्हणजे काय, तुम्ही वर्षारण्य ज्याला म्हणता, वर्षारण्य, आणि स्टेपी आपण पाहतो आणि सॅवाना प्रकारचं पाहतो. आता पहा रिजन कोणते कोणते, तर याच्यामध्ये आपण मेनली आपल्या महाराष्ट्राचा जो किनारपट्टीचा जो भाग आहे, ठीक आहे, कोकण किनारपट्टीचा भाग, त्याच्यासोबत पहा लक्षात कसं ठेवायचं, वर्षारण्य आहे ना याचा अर्थ तिथं वर्षा ही झाली पाहिजे आणि त्याच्यासोबत घनदाट अरण्य सुद्धा असली पाहिजे. आता असा जर का भाग पाहिला तर भरपूर वर्षा आहे, त्याच्यासोबत अरण्य सुद्धा आहेत. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये पाहता की महाराष्ट्राचा जो किनारपट्टीचा भाग त्याच्यासोबत सह्याद्रीचा जो पश्चिमेकडचा जर का उतार आपण पाहिला
अर्जन्य सुद्धा आहेत आणि पर्जन्य सुद्धा आहेत, तो भाग याच्यामध्ये येतो. ठीक आहे, AM मध्ये. तेच BS मध्ये जर का पाहिलं आपण कोणता भाग येताना दिसेल तुम्हाला, तर आपल्या महाराष्ट्र पठाराचा जो पश्चिमेकडचा भाग आहे, महाराष्ट्र पठाराचा बोलतोय मी तुम्हाला, सह्याद्रीच्या पूर्वेकडचा तुम्ही म्हणू शकता किंवा महाराष्ट्र पठाराच्या थोडासा पश्चिमेकडचा, हा कुठे येताना दिसतो BS मध्ये. आणि AW मध्ये आपण पाहतो की महाराष्ट्र पठार जो आहे त्याचा पूर्वेकडचा भाग किंवा तुम्ही पूर्व विदर्भाचा जो भाग आहे तो कशामध्ये घेऊ शकता, तर या AW मध्ये आपण घेतो. म्हणजे ठीक आहे, याची डायग्राम पाहिली असेल तुम्ही लोकांनी, ते मधून लाईन्स मारलेले आहेत त्यांनी, AM BS AWच्या अशा 3. ठीक आहे, आता क्वेश्चनकडे जाऊयात. आता झाला कन्सेप्ट. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करू शकत होतो आपण. ठीक आहे, अशा प्रकारचा क्वेश्चन कसा टॅकल केला जाऊ शकतो पहा. काय दिलेलं त्याच्यामध्ये, GT त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यामध्ये, आता पश्चिम किनारपट्टी जर का याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे म्हणजे महाराष्ट्राचं कनेक्शन आहे, कारण की पश्चिम किनारपट्टीवरती आहे ना आपलं राज्य. ठीक आहे, नाही जर का तुम्हाला त्रिपुरा माहिती येणार आहे तर पश्चिम किनारपट्टीचा तर तुम्ही अंदाज लावू शकता ना. जर का दोन्ही विचारलेलं आहे त्याच्यामध्ये पश्चिम किनारपट्टी आणि त्रिपुरा, याचा अर्थ की दोन्ही भागामध्ये सेम प्रकारचं हवामान असलं पाहिजे, याचा अर्थ महाराष्ट्रातलं हवामान तुम्ही गेस करू शकता. आता ऑप्शनमध्ये पहा, पर्वतीय आर्द्र दिलेलं आहे, उष्णकटिबंधीय शुष्क दिलेलं आहे, उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून दिलेलं आहे, उपोष्णकटिबंधीय आर्द्र हवामान दिलेलं आहे. आपण आताच बोललो की बाबा किनारपट्टीचा भाग जो आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं मॉन्सून प्रकारचं आपल्याला हवामान पाहायला भेटतं. ब्रॅकेटमध्ये सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला, म्हणजे हा ऑप्शन तुम्हाला तुमच्या जवळ बोलवतोय की अरे बाबा ये आणि मला टिक कर, म्हणजे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे मॉन्सून दिलेलं आहे, तर ऑप्शन नंबर 3 काय याचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे म्हणजे. ठीक आहे, पण याच्याकडे आता हे ऑप्शनकडे म्हणजे त्या ब्रॅकेटकडे जास्त तुम्ही जाऊ नका बरं का. म्हणजे असतं ते मॅक्सिमम टाइम आन्सर असतं, पण थोडंसं लॉजिक सुद्धा आपल्याला लावता आलं पाहिजे की बाबा पश्चिम किनारपट्टी आहे तर मॉन्सून प्रकारचं हवामान आहे म्हणून अगदी बरोबर. चला पुढे जाऊया. पहा, पुढचा प्रश्न जो आहे आपल्याकडे याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला होता राज्यसेवेमध्ये. ठीक आहे, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी किती रे? मॅक्सिमम जो पाऊस पडतो आपल्या महाराष्ट्रामध्ये तो कशामुळे पडतो, तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे. किती टक्के? जवळपास 85% जो पाऊस आहे तो नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे. राहिलेला जो पाऊस आहे आपला म्हणजे 15% पाऊस तो कशामुळे पडतो, तर तुम्हाला जे परतीचे जे मान्सून ज्याला आपण म्हणतो म्हणजे ईशान्य मोसमी वारे ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, त्याच्यापासून. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या बद्दल जर का बोलायचं झालं तर 7 जून पासून जवळपास पावसाची सुरुवात होते. पहा, त्याच्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने आपण कन्सिडर करतो आणि त्याच्यानंतर मग पाहतो तुम्ही परतीचं मान्सून समोर चालू होतं म्हणजे. ठीक आहे, म्हणजे जर का तुम्ही त्याच्यामध्ये ऑक्टोबर स्किप केला तर, कारण की ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर हीट नावाचा कन्सेप्ट आपण पाहतो, ऑक्टोबर स्किप करून टाका. नोव्हेंबर डिसेंबरचा जो रेंज नोव्हेंबर डिसेंबर जे आहे त्याच्यामध्ये आपण परतीच्या मान्सूनमुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडताना पाहतो, पण तो खास करून पूर्व विदर्भामध्येच पडतो बरं का. बाकीच्या महाराष्ट्रामध्ये एवढा काही विशेष फायदा होत नाही त्याचा. चला मग पुढे जाऊयात, आपण नेक्स्ट पॉईंट बद्दल बोलूयात. ठीक आहे, हे 2 पाहिले. पहा, हा जो पॉईंट आहे, महाराष्ट्रामध्ये लोहखनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? आता लोहखनिजाचे साठे वर्धा, नाशिक, बुलढाणा, सिंधुदुर्ग दिलेले आहे तुम्हाला. आठवा थोडंसं लोहखनिजाच्या बद्दल काय बोललो होतो तुम्हाला, उलटा N आणि सरळ एक L लक्षात ठेवा. आता उलटा N मध्ये कोणते कोणते होते? गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर होतं एक सिंपल, आणि इकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि आपला कोल्हापूर एक जिल्हा होता. ऑप्शनमध्ये सरळ सरळ सिंधुदुर्ग दिलेलं आहे तुम्हाला. ऑप्शन नंबर 4 काय झालं असतं, याचं करेक्ट आन्सर झालं असतं. बस या वेने तुम्ही काढू शकता. आता जर का पाठांतर असतील तर पाठांतराने काढा, नाही तर हे जर का लॉजिक लावलं तर एक 30 सेकंदामध्ये तर तुम्ही हे करू शकता म्हणजे. ठीक आहे, 30 सेकंद किंवा 40 सेकंदमध्ये फक्त लोकेशन जर का आपण तिथल्या तिथे केलं तर. ठीक आहे, चला पहा मग सिंधुदुर्ग काय झालं असतं, याचं करेक्ट आन्सर झालं असतं. जाऊयात पुढे नेक्स्ट क्वेश्चनकडे. महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये सरासरी सर्वात तापमान सर्वाधिक जास्त आहे ते या प्रदेशामध्ये असते आतापर्यंत. पहा, ऑप्शनमध्ये कोणते आहेत ऑप्शन आधी पाहून घ्या. किनारपट्टीचा प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भ. आताच बोललो मी तुम्हाला की बाबा नागपूरमध्ये उन्हाळा आणि नागपूरचा जो हिवाळा आहे तो कडाक्याचा असतो. म्हणजे ऑप्शनमध्ये दिलेले जे 3 ऑप्शन आहेत, किनारपट्टीचा प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, ठीक आहे, याच्या कंपॅरिझनमध्ये जर का पाहाल तर पूर्व विदर्भामध्ये मे महिन्यामध्ये काय रे तापमान सर्वाधिक जास्त तुम्हाला पाहायला भेटतं. ठीक आहे, तिथे असणाऱ्या कोल माइन्स सुद्धा तुम्ही म्हणू शकता, म्हणजे ते त्यासाठी एक रिझन आहे. कारण की चंद्रपूर भाग जो आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या कोल माइन्स ज्याला आपण कोळशाच्या खाणी म्हणतो, त्याच्यामुळे सुद्धा तापमान काय होतं तिथं राईज होताना दिसून येतं आपल्याला. ठीक आहे, त्या रिजनमध्ये. चला पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे? ठीक आहे, हा पॉईंट तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये रिलेट करू शकता. कसा म्हणजे ठीक आहे, पहिले ऑप्शन आधीपासून घ्यावे. पहा, ऑप्शन नंबर 1 आहे तुमच्याकडे की महाराष्ट्रातील दख्खनचे पठार, दुसरा सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांग, तिसरा किनारपट्टीचे मैदान,
आणि चौथा आहे त्याच्यामध्ये मुदखेड टेकड्या. ठीक आहे, आता जर का पाहिलं ॲक्च्युअलमध्ये तर कोणता असं प्राकृतिक रचना आहे की ती आहे आपली सह्याद्री पर्वत आणि सातपुडा रेंज. ठीक आहे, का बरं असं? कारण की सह्याद्री पर्वत जे आहे ते दोन ठिकाणी रोल प्ले करते. एक म्हणजे प्रमुख जलविभाजक तर म्हणताच तुम्ही, पण त्याच्यासोबत महाराष्ट्राला सर्वात जास्त इम्पॉर्टंट असलेला घटक म्हणजे पर्जन्य. ठीक आहे, कारण की आपली मॅक्सिमम इकॉनॉमी अजूनही शेतीवरती आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे, आता पाण्याचं जर का तुम्ही वितरण पाहिलं, पर्जन्याचं जर का वितरण पाहिलं, आत्ताच जस्ट बोललो आपण, सह्याद्री पर्वत मध्ये उभा आहे, त्याच्यामुळे पर्जन्याचं वितरण जे आहे ते थोडंसं असमान होताना दिसतं आपल्याला. पश्चिम भागामध्ये सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर पर्जन्य जास्त, तेच इकडे पूर्व भाग जो आहे पूर्व उतारावर वगैरे पर्जन्य कमी आपल्याला होताना दिसतं. म्हणजेच काय रोल कोण प्ले करतोय मेन, तर हा सह्याद्री पर्वत, त्याच्यासोबत सातपुडा डोंगररांग सुद्धा असणार आहे. म्हणून करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 होतं याच्यामध्ये. चला मग पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न, काथ या झाडापासून काय बनवतात रे? आताच सिंपल आपण पाहिला एक की बाबा खैर आहे, त्याच्यामध्ये सुंदरी आहे, साग आहे आणि आकाशिया किंवा आकेशिया म्हणून आहे. काथ रिकामी जागा झाडापासून बनवतात. तर कोणतं झाड असलं पाहिजे ते? तर खैराचं जे झाड आहे त्याच्यापासून आपण काय बनवतो तर काथ बनवतो. खैराच्या झाडापासून काथ बनवणं हा उद्योग आहे म्हणजे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न हा प्रश्न मी म्हटलं तुम्हाला की याच्यावर क्वेश्चन आहे. म्हणजे कोकणाचं जे हवामान आहे हे थंड, विषम आणि कोरड्या प्रकारचं आहे. हे विधान अ म्हणतं. विधान ब काय म्हणतं? महाराष्ट्र पठाराचं हवामान हे उष्ण, सम आणि दमट प्रकारचं आहे. आता तुमचं लाईट एकदम क्विक मध्ये लागायला पाहिजे की कोकणाचं जे हवामान आहे ते थंड प्रकारचं तर असू शकते, पण हे विषम प्रकारचं कधीपासून व्हायला लागलं? विषम प्रकारचं तर तुम्ही पूर्व विदर्भामध्ये पाहिलं, म्हणजे महाराष्ट्र पठारामध्ये आपण म्हणूया त्याला विषम प्रकारचं. आणि या महाराष्ट्र पठारामध्ये हे सम प्रकारचं हवामान कधीपासून झालं? सम प्रकारचं आहे का तिकडे? नाही, तिथे त्या ठिकाणी विषम प्रकारचं आहे. सम हे कोकणामध्ये आहे. म्हणजे दोन्ही विधानं कशी होती? चुकीची दिली होती तुम्हाला. अ आणि ब चुकीचे आहेत. विधान अ आणि ब दोन्हीही काय तर असत्य. एकदम सिंपल क्वेश्चन होता तो म्हणजे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात आपण. आता हा जो कन्सेप्ट आहे, समुद्रापासून जसे जसे उंच जावे तसे तसे हवेचे तापमान हे कमी होत जाते. ठीक आहे, आताच बोललो आपण याच्याबद्दल. सरफेस पासून जसे जसे वर जाल तसं टेम्परेचरमध्ये काय होतो? ड्रॉप होतो. यालाच काय म्हणता तुम्ही? तर सामान्य लोपदर म्हणता. आता सामान्य लोपदर जर का नाही समजलं तर इंग्लिशकडे एकदा वाचून घ्या तुम्ही की बाबा while going from mean sea level to upward side the temperature of air decreases. ठीक आहे, टेम्परेचर ऑफ एअर डिक्रीजेस. इट इज कॉल्ड एज द नॉर्मल टेम्परेचर लॅप्स रेट. म्हणजेच काय तर सामान्य लोपदर किंवा लॅप्स रेट तुम्ही त्याला म्हणणार. विधान तर बरोबर होतंय. पहिलं विधान काय याच्यामध्ये? अगदी बरोबर. दुसरं विधान, समुद्र सपाटीपासून जसे जसे उंच जावे तसे तसे हवेचे तापमान हे कमी होण्याऐवजी वाढत जाते असं म्हटलेलं आहे. म्हणजे जर का तुम्ही सरफेस कडून वर जाताय पण तरी टेम्परेचरमध्ये ड्रॉप होण्याच्या जागी टेम्परेचर आणखी राईज होत आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही त्याला काय म्हणता? तर तापमानाची विपरीतता म्हणता का? म्हणजे इंग्लिशमध्ये एकदा पाहून घ्या तुम्ही. ठीक आहे, इट इज कॉल्ड एज द इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर. आता एक पॉईंट आपल्याला लक्षात पाहिजे की टेम्परेचर जर का राईज होते तर त्याला तुम्ही काय म्हटलं? टेम्परेचर ड्रॉप होते तर त्याला तुम्ही लॅप्स रेट म्हटलं. त्याच्या उलटी जर का क्रिया होत असेल, उलटी क्रिया म्हणजे काय? तर इन्व्हर्जन म्हणत असतो आपण त्याला. मॅट्रिक्स असतोय का नाही, मॅट्रिक्सचा इन्व्हर्जन असतो, बरोबर? तर त्याला काय म्हणतो आपण? तर इन्व्हर्जन म्हणतो. म्हणून काय तर इथले दोन्ही जे स्टेटमेंट आहे ए आणि बी हे दोन्ही स्टेटमेंट काय रे? अगदी बरोबर आहेत, बरं का? ठीक आहे, जर का टेम्परेचरमध्ये राईज होत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार? जसे जसे वर जात असाल आणि राईज होत आहे तर त्याला इन्व्हर्जन म्हणा, आणि जसे जसे वर जात आहे टेम्परेचर खाली खाली ड्रॉप होत आहे तर तुम्ही त्याला लॅप्स रेट म्हणा किंवा नॉर्मल लॅप्स रेट म्हणा. ठीक आहे, चला मग पुढे जाऊयात आपण. पुढचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल बोलूया. सिंपल क्वेश्चन आहे. वनांचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये झाडांच्या बद्दल विचारलेलं आहे एक तर तुम्हाला, किंवा मग अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प त्याच्याबद्दल विचारलेलं आहे, खास करून अभयारण्य राष्ट्रीय उद्यानाच्या बद्दल. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन आहे एकदम. ताडोबा, त्यानंतर पेंच, त्यानंतर नवेगाव आणि गुगामल. ताडोबा कोणत्या ठिकाणी रे? तर चंद्रपूरमध्ये कनेक्ट करून टाका. ए मध्ये 3 असलं पाहिजे. ए मध्ये 3 इथे आहे, इथे आहे. पेंच नागपूरमध्ये कनेक्ट करून टाका. पेंच या ठिकाणी. बी मध्ये 1 असलं पाहिजे. बी मध्ये 1 या ठिकाणी. नवेगाव गोंदिया आलं असतं. सी मध्ये 4 करून टाका. सी मध्ये 4 इथे. गुगामल अमरावती आलं असतं. डी मध्ये ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 4 काय याच्यामध्ये? अगदी बरोबर उत्तर असणार होतं. एकदम सोपी प्रश्न. ठीक आहे, पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनच्या बद्दल बोलू. जिल्हा आणि प्रकल्प याच्यामध्ये विचारलेला आहे. सातारा, अमरावती, कोणते? सातारा, अमरावती, हिंगोली आणि रत्नागिरी. त्यामध्ये नातूवाडी, सावडी, आंधळी आणि शहानूर. यातला शहानूर प्रकल्प तुम्ही ऐकला असेल 100%. ठीक आहे, शहानूर नदीवर शहानूर प्रकल्प आपण पाहतो. अमरावती जिल्ह्यामध्ये मेनली तो. बी मध्ये ऑप्शन नंबर 4 आला असतं. बी मध्ये 4 एकदा चेक करा तुम्ही. बी मध्ये 4 या ठिकाणी आहे. बी 4 ऑप्शन नंबर 1 याच्यामध्ये करेक्ट आन्सर आलं असतं. आता कनेक्ट करा वाटलं तर. ए मध्ये ऑप्शन नंबर 3 टाका. सातारामध्ये आंधळी आलं असतं. त्यानंतर बी मध्ये 4 झालेलं आहे. सी मध्ये 2 आलं असतं. हिंगोलीमध्ये ऑप्शन नंबर 2 सावडी, आणि डी मध्ये 1 रत्नागिरीमध्ये नातूवाडी प्रकल्प आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे, सातारा, आंधळी,
अमरावती, शहानूर, हिंगोली, सावडी आणि रत्नागिरीमध्ये नातूवाडी नावाचा. ठीक आहे, चला पहा पुढे जाऊया. हा एक सिंपल क्वेश्चन. अभयारण्य आहे, ठिकाण आहे. तानसा म्हटलं की कुठे कनेक्ट करणार? ठाण्याला कनेक्ट करा. यावल म्हटलं की जळगाव जिल्ह्याला कनेक्ट करा. माळढोक म्हटलं की सोलापूर आहे त्याच्यामध्ये. नागझिरा म्हटलं सिंपल गोंदिया जिल्हा आहे. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. त्याच्यात ठाणे, तानसा ठाणे. ठीक आहे, ए मध्ये ऑप्शन नंबर 2 असलं पाहिजे. 2 या ठिकाणी. बी मध्ये यावल जळगाव 1, ऑप्शन नंबर 1 काय करेक्ट आन्सर. एकदम सिंपल. फक्त हे एकदा तुमचे पाठ झालेले पाहिजेत. एकदा दोनदा तुम्हाला हे रिवाईज करावेच लागतील. लक्षात घ्या बरं का. आता एक म्हणजे टिप सांगतो तुम्हाला. भूगोल जो आहे तो अर्धा समजण्याचा आणि अर्धा म्हणजे पाठांतराचा विषय सुद्धा आहे. आता ज्या गोष्टी समजून घेण्याचा आहे, जसं की प्रस्तरभंग म्हणजे काय, तर ते तुम्हाला समजून जाईल. प्रस्तरभंग कशाला म्हणतात किंवा भ्रंश उद्रेक मूलन वगैरे कशाला म्हणतात हे समजून घेण्याचे पॉईंट्स आहेत. पण अभयारण्य, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, त्यानंतर एखादा डोंगर क्रमाने लावा, घाट, त्यांच्यामधले शहर, आता ते आहे तसंच, तर त्याला तुम्ही थोडं ना काही करू शकणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला पाठ कराव्याच लागतील, कारण की आयोग याच्यावर प्रश्न विचारतोच आपल्याला. आता तुम्ही पाहतच आहात. ठीक आहे, त्याच्यामुळे हे याचं पाठांतर सुद्धा थोडंफार असू द्या तुमचं. चला पहा मग पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते? ठीक आहे, पहा कोणते कोणते कारणं दिलेले आहेत त्याच्यामध्ये. वृक्षतोड दिलेला ऑप्शन आहे. दुसरा कुरणांचा नाश. तिसरा भटकी शेती. आणि चौथा अयोग्य लागवड जर का केली तर. ऑप्शनमध्ये पहा सर्वच ज्याच्यामध्ये एक दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, आता जर का लॉजिकल आपण लावायचं झालं तर वृक्षतोड जर का केली तर जमीन भुसभुशीत होते. वा, जमिनीची धूप म्हणजे नेमकं काय रे? ठीक आहे, एक सिंपल लाईन मध्ये सांगतो. मातीचा वरचा जो सुपीक थर असतो तो जेव्हा वाहून जातो, निघून जातो आणि सुपीकता कमी होऊन जाते आपल्या मातीची ओव्हरऑल सुपीकता. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, तर जमिनीची धूप होणे म्हणतो. वेगवेगळ्या कारणामुळे तुम्ही पाहता. अतिवृष्टी जर का झाली तर, जर का एकाच भागामध्ये अतिचराई जर का झाली तर भटकी शेती त्याच्यामध्ये आपण पाहतो की कारण आहे त्याच्यात. ठीक आहे, वृक्षतोड सुद्धा कारण आहे. कुरणांचा नाश जर का झाला, कारण की कुरणांचा नाश म्हणजे काय की बाबा जे व्हेजिटेशन होतं त्याच्यावर, जे कवर होतं त्याच्यावर गवताचं, ते कवर निघून गेलं. म्हणजेच काय, जमीन भुसभुशीत होते आणि जो सुपीक थर आहे तो लवकर वाहून जातो. त्याच्यामुळे पहा ऑप्शन नंबर बी सुद्धा बरोबर आहे. भटकी शेती म्हणजे काय रे की बाबा या ठिकाणी शेती केली, त्यानंतर 6-7 महिने दुसऱ्या ठिकाणी, नंतर तिसऱ्या ठिकाणी, अशी भटकंती करत करत जी शेती किंवा स्थलांतरित शेती तुम्ही सुद्धा त्याला रिलेट करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारची जी शेती आहे ते म्हणजे भटकी शेती. याने सुद्धा काय होते, तर जमिनीची धूप होऊ शकते. आणि लास्टमध्ये पाहता अयोग्य लागवड, तर हेही ऑप्शन त्याच्यामध्ये येतं. चारही ऑप्शन जे आहेत याच्यामुळे काय होते, तर जमिनीची धूप होते. म्हणजे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व काय होतं याचं अगदी बरोबर आन्सर असणार होतं. ठीक आहे, चला मग पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न पाहूया याच्यामध्ये. पहा 1 इंच वायुभार म्हणजे किती? ठीक आहे, आता सिंपल सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये स्टॅटिक क्वेश्चन होतो की 1 इंच वायुभार म्हणजे किती. तुम्हाला सांगायचं तो मिलीबारच्या फॉर्ममध्ये. लक्षात ठेवायचं नेहमी की बाबा 34 मिलीबार म्हणजे काय होते रे, तर 1 इंच वायुभार होत असते. ठीक आहे, 1 इंच एअर प्रेशर इज इक्वल्स टू व्हॉट, तर 34 मिलीबार आपण त्याला म्हणतो. म्हणजे ठीक आहे, 1 इंच वायुभार त्याला म्हणणार तुम्ही. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पहा जोड्या लावा. याच्यामध्ये काय विचारलेलं तुम्हाला. ठाणे आहे, रत्नागिरी आहे, त्यानंतर रायगड आहे, सिंधुदुर्ग आहे आणि जलाशयाचे नाव धामापूर आहे, भातसा आहे, फणसवाडी आहे आणि कलाते आहे. त्याच्यामध्ये पहा भातसा तुम्ही ऐकलेलं 100%. भातसाला तुम्ही ठाणेला कनेक्ट करून टाका. ए मध्ये ऑप्शन नंबर 2 असलं पाहिजे. ए मध्ये 2 या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. बी मध्ये पहा तुम्हाला रत्नागिरी जे आहे, रत्नागिरी जर का आपण पाहिलं तर फणसवाडी जे जलाशय आहे ते तुम्हाला कुठे पाहायला भेटतं रे, रत्नागिरीमध्ये पाहायला भेटतं. बी मध्ये ऑप्शन नंबर 3 असलं पाहिजे. ऑप्शन नंबर 3 इथे करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं फायनल आन्सर असतं. सी मध्ये एकदा चेक करून घ्या. रायगडमध्ये 4 म्हणजेच कलाते असलं पाहिजे. त्यानंतर सिंधुदुर्ग धामापूर आपलं असलं पाहिजे. ठीक आहे, पहा ऑप्शन पहा एकदा तुम्ही. ठाणेमध्ये भातसा, त्यानंतर रत्नागिरी फणसवाडी, रायगड जे आहे ते कलाते आणि सिंधुदुर्ग धामापूर जलाशय तुम्हाला पाहायला भेटतं. ठीक आहे, जर का नाही सगळे माहीत असले तर मग 2-2 किंवा 1-1 जर आहे ऑप्शन तुमच्याकडे तर त्याच्याहून सुद्धा तो सॉल्व्ह होतो. पण 100% तुम्हाला कन्फर्म माहिती पाहिजे. कधी कधी एकावरून सॉल्व्ह होईल, कधी कधी 2 याच्यावरून तुमचा आरामात तो क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. म्हणजे ठीक आहे, पहा पुढे जाऊया. पहा पुढे काय म्हटलेलं आहे तुम्हाला की बाबा खालीलपैकी कोणती जलविद्युत केंद्रे ही रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. सोपी आहे. त्याच्यामध्ये वैतरणा आहे, येलदरी आहे, भीरा आहे, भिवपुरी आहे. कोणते 2 आहेत रे, तर भीरा आहे त्याच्यामध्ये आणि भिवपुरी एक आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी आणि डी कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 4 काय झालं असतं त्याचं करेक्ट आन्सर झालं असतं. भीर आणि भिवपुरीमध्ये आपण पाहतो की हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, तर रायगड जिल्ह्यामध्ये असणारी जलविद्युत केंद्रे असतात. ठीक आहे, पहा पुढे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तलाव सिंचन जास्त आहे. ठीक आहे, कोणत्या राज्यामध्ये विचारलं. PYQ आहे डायरेक्टली. कोणतं राज्य असणार आहे, महाराष्ट्र आहे का त्याच्यामध्ये. महाराष्ट्र दिलेला आहे पण महाराष्ट्र आन्सर आहे का त्याचं, नाही. याचं करेक्ट आन्सर काय आहे, तर आंध्र प्रदेश आहे. ठीक आहे, आतापर्यंत तर म्हणजे आयोगाने जेव्हा विचारलं तेव्हा त्याचं करेक्ट आन्सर काय, तर आंध्र प्रदेश दिलं होतं. आता संख्या चेंज झालेली असू शकते. म्हणजे ऑप्शनमध्ये महाराष्ट्र होतं, मध्य प्रदेश होतं, गुजरात होतं. ठीक आहे, आंध्र प्रदेश काय होतं त्याचं करेक्ट आन्सर होतं.
पुढे महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी, आता हे सर्व कुठे रिलेट करतं ते आपल्या ऊर्जा किंवा खनिज संपत्तीला. सायरस, ध्रुव, पौर्णिमा की अप्सरा नावाची. ठीक आहे, सगळ्यात पहिली अणुभट्टी कोणती होती रे, तर ते अप्सरा नावाची अणुभट्टी होती. माहिती आहे आपल्याला, हा स्टॅटिक पॉईंट आहे म्हणजे एकदम. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये महाराष्ट्रातील डोलोमाईटसाठी. हा आला क्वेश्चन आता तुमचा. ठीक आहे, महाराष्ट्रात असणारे डोलोमाईटसाठी रिकामी जागा जिल्ह्यामध्ये कोणते कोणते दिलेले आहे. अमरावती अकोला आहे त्याच्यात, त्यानंतर दुसरं नांदेड परभणी दिलेलं आहे, तिसरं हिंगोली वाशिम दिलेलं आहे आणि चौथं यवतमाळ व रत्नागिरी दिलेलं आहे. आठवा तुम्ही आपला जो दगडी कोळसा होता आणि डोलोमाईट होता, या केसमध्ये फक्त तुम्हाला जिल्ह्यांचे नावं लक्षात ठेवायला लावले होते मी. डोलोमाईटमध्ये 3 जिल्हे होते रे, कोणते कोणते, नागपूर होता त्याच्यामध्ये, यवतमाळ होता आणि रत्नागिरी एक होता. ठीक आहे, ऑप्शनमध्ये पहा बरं तुम्ही, यवतमाळ आणि रत्नागिरी डायरेक्टली दिलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 काय असलं पाहिजे तुमचं, करेक्ट आन्सर असलं पाहिजे. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये असणारे डोलोमाईटसाठी. चला पुढे जाऊया. ठीक आहे, तर पहा अशा प्रकारे काय होते, आपले सर्व भूगोलाचं जे एक्सप्लेनेशन होतं किंवा भूगोलाचे हे जे 4 चॅप्टर्स होते याचं रिव्हिजन होतं. ठीक आहे, सगळ्यांना MCQs आणि हे जे पॉईंट्स आपण कव्हर केलेले हे समजले असतील, हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, बाकी लेक्चर कसं वाटलं तुम्हाला याची प्रतिक्रिया तुम्ही आपल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तोपर्यंत सर्वांना ऑल द बेस्ट, अभ्यास करा, धन्यवाद.